हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर्स मध्ये आपण सोल्युशन हा तुमचा सेकंड नंबरचा केमिस्ट्रीचा चॅप्टर बघणार आहोत. आता इकडे बघा, आपण पाठीमागचा पार्ट ऑलरेडी खतम केलेला आहे. आता हा आपण सेकंड चॅप्टर चालू करतोय, ज्याचं नाव आहे सोल्युशन. लेसनचं नाव काय आहे? सोल्युशन, राईट. लास्ट लेक्चर्स मध्ये आपण तुमचे रेग्युलरचं लेक्चर सगळे घेतलेले आहेत. युट्यूबला सगळे अवेलेबल आहेत, ते तुम्ही बघू शकतात. प्लेलिस्टला सॉलिड स्टेटची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये 9 लेक्चर्स तुमचे रेग्युलरचे आहेत, बोर्डचे, आणि एक लेक्चर त्याच्यामध्ये सीईटीचा आहे. ओके. आणि त्याच पद्धतीने आपण आता सोल्युशनचे मात्र लेक्चर्स आपण 2 मेथडनी बनवणार आहोत. एक असतील सीईटी ओरिएंटेड, एक असतील नीट ओरिएंटेड. ठीक आहे, कारण सीईटी आणि नीट चा सिलेबस टोटली डिफरंट आहे. सोल्युशन चॅप्टरचा तरी डिफरंट आहे, कारण तुमच्या या सोल्युशन चॅप्टर्स मध्ये बोर्डसाठी खूप सारी थेरी आहे, लेकिन नीटसाठी थेरी नाहीये. नीटसाठी जे फॉर्म्युला बेस न्यूमेरिकल्स येतात फक्त. तर त्याच्यासाठी आपण काय करणार विद्यार्थी मित्रांनो, तर या सोल्युशन चॅप्टरला 2 मेथडने शिकणार आहे. एक शिकणार आहे सीईटी आणि बोर्डसाठी, आणि एक शिकणार आहोत नीट ओरिएंटेड. ठीक आहे, तर इकडे लक्ष द्या बाळांनो. हा लेसन खूप महत्त्वाचा लेसन आहे, लक्षात ठेवा. कारण हा बोर्डला कमीत कमी येतो बाळांनो तुम्हाला 7 मार्क्ससाठी. बोर्डला याला 7 मार्क्सचं वेटेज आहे ना. स्ट्रॉंगेस्ट वेटेज असणारा फिजिकल केमिस्ट्रीचा सेकंड चॅप्टर आपण आज शिकणार आहोत. तर या लेसन्स मध्ये आपण काय काय कव्हर करणार आहेत बघा. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन्स, सोल्युशन चॅप्टरचं इंट्रोडक्शन्स. त्यानंतर आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ सोल्युशन. आफ्टर दॅट आपण बघणार आहोत की जे सोल्युशन्स असतात किंवा कोणतेही तुमचे जे काही पार्टिकल्स असतात ते कसे सोल्युबल होतात, म्हणजे त्यांची सोल्युबिलिटी काय असते हे एक आपण बघणार आहोत. आणि लास्ट एक बघणार आहोत हेनरीज लॉ. एवढेच टॉपिक आपण आजच्या लेक्चर्स मध्ये कव्हर करणार आहोत. चला, लेक्चर्स नंबर फर्स्ट सोल्युशन आपण सुरुवात करूयात. इकडे बघा बाळांनो, इंट्रोडक्शन्स मध्ये जर सोल्युशन म्हटलं की सोल्युशन कसं तयार होतं, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. तुम्ही ऐकत आलेला असाल कन्सेप्ट, आहे ना, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट, राईट. म्हणजे 5 ग्रॅम क्वांटिटी मधला सोल्यूट मिक्स होतोय मॅक्झिमम क्वांटिटी मधल्या सॉल्व्हंट्स मध्ये, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, सोल्युशन. म्हणजे लक्ष द्या बाळांनो, एक असतं सोल्यूट, एक असतं सॉल्व्हंट. जेव्हा सोल्यूट आणि सॉल्व्हंटला एकत्रित करणार त्यावेळेस मिळणारा प्रोडक्ट कोण असणार आहे बाळांनो, आपल्याला सोल्युशन असणार आहे. बरोबर, ओके. आता एक सिंपल एक्झाम्पल्स मधून तुम्हाला सांगतो बाळांनो की सोल्युशन कसं बनतं. फॉर एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे शुगर. सगळ्यांना माहिती आहे ना, साखर माहिती आहे ना सगळ्यांना. ओके, शुगर घेतली आहे, प्लस आपण काय केलंय बाळांनो, वॉटर घेतलेलं आहे. लक्षात ठेवा. तर आपलं शुगर सोल्यूट म्हणून काम करणार आहे, आणि वॉटर काय म्हणून काम करणार बेटा, सॉल्व्हंट म्हणून काम करणार आहे. आणि ज्यावेळेस तुमचं शुगर आणि वॉटर एकत्रित येतील त्यावेळेस तुमचं शुगर सोल्युशन बनतं. काय बनतं, शुगर सोल्युशन्स बनतं. लक्षात ठेवा. किंवा साखरेचं पाणी, शुगर वॉटर म्हटलं तरी सुद्धा चालेल, कारण दोघं एकत्रित येतात. म्हणजे काय तयार होतं, तुमचं साखरेचं पाणी तयार होतं. लक्षात ठेवा. म्हणजे हे जे आहे कन्सेप्ट, हीच कन्सेप्ट आपण आता या पूर्ण चॅप्टर्स मध्ये शिकणार आहोत. मग त्यामध्ये आपले काही लिक्विड्स एकत्रित करत असाल, किंवा गॅस लिक्विड एकत्रित करत असाल, किंवा गॅसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये करत असतो, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला सोल्युशन मध्ये शिकायच्यात. बाकीचं विशेष काहीच नाहीये. अजून एक एक्झाम्पल सांगतो बाळांनो याच्या रिलेटेड. इकडे बघा, याच्या रिलेटेड जर बघितलं तर आपण एक घेतलाय, जस्ट इमॅजिन करा, NaCl. NaCl तुम्हाला माहितीच आहे कोण आहे. NaCl म्हणजे असतं मीठ, सगळ्यांना माहितीच आहे, सॉल्ट आहे ना बेटा. NaCl आहे म्हणजे मीठ आहे, प्लस त्याला आपण ऍड केलं बेटा वॉटर्स मध्ये. वॉटर्स म्हणजे कोण असतो, H2O आहे ना. वॉटर्स मध्ये ऍड केले. वॉटर म्हणजे तुमचं आहे पाणी. काय बाळांनो, पाणी. याच्यामध्ये जर आपण ऍड केलं तर बनणारं सोल्युशन्स जे असतं ते आपल्याला कसं बनणार आहे जरा बघा बरं. आता ऍक्च्युली तुमच्या NaCl ची जेव्हा पण सॉल्टची आपण रिॲक्शन्स याच्यासोबत करतो, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला जो प्रोडक्ट बनतो तो एक ऍसिड्स आणि एक बेस बनतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं दिसणारा जो प्रोडक्ट आपल्याला दिसणार आहे तो ऍसिड आणि हे दिसणार आहे, बट जस्ट तुम्हाला इमॅजिन करायचंय. मी रिॲक्शन नाही सांगत आहे, फक्त इथं तुम्हाला कोणतं बनणार आहे बाळांनो, मिठाचे पाणी बनणार आहे. काय बनणार आहे असं म्हणायचं तुम्हाला, काय बनणार आहे, मिठाचे पाणी. इकडे बघा, मिठाचे पाणी म्हणजेच काय झालं, तुमचं सॉल्ट वॉटर बनणार आहे. कोणतं वॉटर बनणार आहे, तुमचं सॉल्ट वॉटर. हे काय पेपर्स मध्ये लिहायचं नाही, त्याच्यामुळे काळजी नका करू. पेपर्स मध्ये असं काही लिहायचं नाहीये. फक्त मला तुम्हाला सांगायचंय, 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट जर एकत्रित केले तर त्यांचं मिक्सचर तयार होतं. काय होतं, मिक्सचर. आणि ते मिक्सचरच आपण शिकणार आहोत. ठीक आहे. आणि माझ्यापेक्षा मिक्सचर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. ठीक आहे, कारण कॉकटेल शब्द हा तुमचा पाठ आहे. ज्याचा शब्द कॉकटेल पाठ आहे, कॉकटेलचा अर्थ काय होतो, खूप साऱ्या सबस्टन्स एकत्रित करणे. म्हणजे काय तयार होतं बाळांनो, कॉकटेल्स तयार होतं, राईट. ओके. आता इकडे बघा, द मिक्सचर्स ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ 2 मोर सबस्टन्स. मिक्सचर कसं बनतं बाळांनो, 2 किंवा त्यापेक्षा जास्त सबस्टन्स एकत्रित केले. मिक्सचर कसं बनतं, 2 किंवा त्यापेक्षा जास्त सबस्टन्स एकत्रित केले की काय तयार होतं, मिक्सचर तयार होतं, राईट.
ओके, पुढे बाळांनो इयर बघा. इयर इज अ मिक्सचर्स ऑफ गॅसेस. तुम्हाला माहितीच आहे या हवेमध्ये खूप साऱ्या प्रकारचे गॅसेस प्रेझेंट आहे. मग ऑक्सिजन असेल, निऑन असेल, नायट्रोजन असतील किंवा अजून खूप साऱ्या प्रकारचे गॅसेस असतील. तर तुम्हाला माहिती आहे की तुमचं इयर जो एक्झाम्पल आहे, इयर मध्ये सुद्धा खूप साऱ्या प्रकारचे गॅसेस आहेत. याचा अर्थ इयर सुद्धा आपलं एक मिक्सचरचं एक्झाम्पल आहे. ओके, पुढे चला. मग बघा रॉक. रॉक इज अ मिक्सचर्स ऑफ 2 more मिनरल्स. रॉक माहिती सगळ्यांना, रॉक हा जिथून मिनरल्स आपल्याला मिळतात बाळांनो, मिनरलचं एक्सट्रॅक्शन केलं जातं. असे जे रॉक्स असतात ते रॉक्स कशाचे बनलेले असतात, त्याच्यात रॉक्स मध्ये काय असतं बेटा, 2 किंवा मोर टाइप्स काय असतात, मिनरल्स असतात. लक्षात. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की सोल्युशन जो चॅप्टर्स आहे याच्यामध्ये आपण सगळं मिक्सचर बद्दल शिकणार आहोत, मिक्स करण्याबद्दल शिकणार आहोत. राईट. सकाळी सकाळी चहा पितात, कसं बनवतात चहाचं मिक्सचर तुम्ही, है ना. दूध घेतात म्हणजे मिल्क घेतात, वॉटर घेतात, है ना, चहापत्ती घेतात, साखर घेतात, सगळ्यांना एकत्रित करतात. म्हणजे 4 टाईपचे सबस्टन्स तुम्ही एकत्रित केल्यानंतर तुमचं एक सोल्युशन तयार होतो ज्याचं नाव टी आहे, चहा आहे. राईट. तर ते एक प्रकारचं काय बाळांनो तुमचं मिक्सचर्स आहे किंवा सोल्युशन आहे. काय बाळांनो, सोल्युशन्स. तर याचा स्टडी आपल्याला आता सोल्युशनचा करायचा आहे. तर बाळांनो याच्यात जर आपण बघितलं तर सोल्युशन हे खूप साऱ्या वेगवेगळ्या टाईपचे असतात. तर सगळ्यात पहिले तर मला एक सांगा, आपण जो सोल्युशन करतोय या सोल्युशन्स मध्ये जे आपले मॅटर्स असणार आहेत, मॅटर्स म्हणजे पदार्थ किंवा सबस्टन्स. राईट. जो मॅटर्स आहे हा वेगळ्या स्टेटमध्ये असणार आहे. कसा असणार आहे, वेगळ्या स्टेटमध्ये असणार आहे. मॅटरच्या मोस्ट वे किती स्टेट असतात बाळांनो, मॅटरच्या मोस्ट वे किती स्टेट आहेत बाळा, 3 स्टेट ऑफ मॅटर आहे ना. 3 स्टेट ऑफ मॅटर, 3 स्टेट मॅटरच्या असतात. मॅटर म्हणजे एखादा पदार्थ किंवा सबस्टन्स. मॅटरचा अर्थ काय होतो बाळांनो, मॅटर म्हणजे एखादा पदार्थ किंवा सबस्टन्स. राईट. मी एकदम सिंपल लेवलमध्ये शिकवणार आहे कारण स्टेट बोर्डची मुलं एकदम साधे मुलं असतात, त्यांना बऱ्याचदा इंग्लिशचे भरपूर सारे शब्द माहीत नसतात. आणि हे लेक्चर्स आपण युट्यूबवर टाकतोय त्याच्यामुळे खूप सारे ग्रामीणची मुलंही बघणार आहेत. म्हणून आपण एकदम एकदम बेसिक लँग्वेजमध्ये शिकणार आहेत. तुम्हाला काही डाऊट असतील तर मला विचारा, तुम्ही माझ्या समोर बसलेले आहेत, तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला मध्ये मध्ये हिंदीत सांगण्याचा प्रयत्न करेल. आपण कॉकटेलमध्ये घेऊयात क्लास. ठीक आहे. आता एक लक्ष द्या. बघा बाळांनो इकडे मॅटर्स सगळ्यांना माहितीच आहे. मॅटर्स म्हणजे पदार्थ मी आता सांगितलंय. आणि जे पदार्थ असतात आपले किंवा मॅटर्स असतात त्यांच्या 3 स्टेट आहेत. किती स्टेट आहेत बाळा, 3 स्टेट. कोणत्या 3 स्टेट आहेत बाळांनो, एक आहे सॉलिड, लिक्विड आणि बाळांनो गॅस. बरोबर. ह्या 3 स्टेट तुमच्या कशाच्या आहेत बाळांनो, मॅटरच्या. तर आपल्याला टाइप्स ऑफ सोल्युशन्स मध्ये कोणतेही 2 सबस्टन्स एकत्रित आले की काय बनतंय, मिक्सचर्स किंवा सोल्युशन्स बनतंय. बट बाळांनो हा जो चार्ट दिलेला आहे हा चार्ट खूप IMP आहे. या चार्ट्स वरून 100% एक MCQ तरी तुम्हाला तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये किंवा CET ला बघायला मिळतो. तर त्याच्यामुळे इकडे लक्ष द्यायचंय. तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. बघा बाळांनो, जर फॉर एक्झाम्पल आपला मॅटर्स, जर आपला मॅटर किंवा आपला सोल्यूट, आता बघा सोल्युशन कसं बनतं आपण आता शिकलोय. कसं बनतं बाळांनो, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इट गिव्स टू सोल्युशन. राईट. सोल्यूट आणि सॉल्व्हंट पासून आपलं काय बनतं, सोल्युशन्स बनतं. राईट. ओके. जो कमी क्वांटिटीमध्ये असतो त्याला काय म्हणायचं, सोल्यूट. आणि जो मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये असतो त्याला काय म्हणायचं, सॉल्व्हंट्स. जसं की शुगर सोल्यूट आहे, वॉटर सॉल्व्हंट आहे. मला एक सांगा, आपण पाणी जास्त घेतो की साखर जास्त घेतो चहा बनवताना किंवा काही बनवताना, लिंबू सरबत बनवताना? नेहमी वॉटर जास्त घेतो, शुगर थोडी कमी घेतो. तर जे फेव क्वांटिटीमध्ये, फेव म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये असेल बाळांनो, त्याला नेहमी काय म्हणायचंय, सोल्यूट. राईट. फेवग्रॅम. ठीक आहे. बघा इकडे बाळांनो, आता बघा आपण जो आपला सोल्यूट आहे, इथे सोल्यूट दिलेले आहेत, इकडे सॉल्व्हंट दिलेले आहेत आणि त्यांच्या स्टेट दिलेले आहेत. काय दिलेले बाळांनो, त्यांच्या स्टेट. आणि इकडे दिलेले आहेत त्यांचे एक्झाम्पल. काय दिलेले आहेत, एक्झाम्पल. ओके. आता एक लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल आपला सोल्यूट जर सॉलिड असेल, आपला सोल्यूट कसा आहे बाळांनो, सॉलिड असेल आणि लिक्विड्स, सॉलिड आणि लिक्विड म्हणजे एक सबस्टन्स आहे आपला सॉलिड्स, एक सबस्टन्स आहे आपला लिक्विड्स. तर दोघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर असं कॉम्बिनेशन कुठे बघायला मिळतं, तर सेया वॉटर्स. सेया वॉटर्स म्हणजेच काय, समुद्राचे पाणी. समुद्राचं पाणी जे असतं ते मिक्सचर जर आपण म्हटलो तर ते कसं असतं, सॉलिड्स आणि लिक्विड. समुद्राचं पाणी आपण डायरेक्ट पिऊ शकतो का, नाही, ते खराब असतं. का खराब असतं, कारण ते सोल्युशन फॉर्म मध्ये असतं. कसं असतं, सोल्युशन फॉर्म मध्ये असतं, मिक्सचर्स फॉर्म मध्ये असतं. आणि लक्षात, कारण त्याच्यामध्ये 2 or more सबस्टन्स एक्स्ट्रा ऍड केलेले असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण समुद्राचं डायरेक्ट पाणी पिऊ शकत नाहीत. म्हणून सेया वॉटर जे एक्झाम्पल आहे ते आहे तुमच्या सॉलिड आणि लिक्विडचं. दुसरं अजून एक एक्झाम्पल आहे बेटा, बेन्झोइक ऍसिड्स इन बेन्झिन. बेन्झोइक ऍसिड इन बेन्झिन. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे एक्झाम्पल म्हटले की तुमचे डोके असे फिरायला लागतात, डोके असे फिरायला लागतात, असे गर 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 फिरायला लागतात, है ना. पण आता लक्षात ठेवायचंय, ऑर्गॅनिक मध्ये आपण बेसिक टू ऍडव्हान्स शिकणार आहे, त्याच्यामुळे घाबरू नका.
फक्त एवढं लक्षात ठेवा आता या सिच्युएशनला की सॉलिड्स आणि लिक्विड्स मध्ये कोणतं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तर बेन्झिन ऍसिड इन बेन्झिन, बेन्झोइक ऍसिड इन बेन्झिन, राईट. आता बेन्झोइक ऍसिडचा फॉर्म्युला कसा असतो ते पण सांगून शकतो लेकरांनो. इकडे बघा बेन्झिनचं स्ट्रक्चर या प्रकारचं असतं, हेक्सागॉन आहे ना, हेक्सागॉन शेप असतो आणि याच्यामध्ये बाळांनो अल्टरनेटिव्ह डबल बॉन्डिंग असते. काय असते? अल्टरनेटिव्ह डबल बॉन्डिंग असते, राईट. आणि ह्या बेन्झिन रिंगला ऍसिडचा ग्रुप लागलेला असतो COOH. ऍसिडचा ग्रुप काय असतो? COOH. म्हणजेच बाळांनो हा तुमचा बेन्झोइक ऍसिड कुणासोबत ऍड असणारे बाळांनो, तर तो तुमचा ऍड असणारे बेन्झिन सोबत. कुणासोबत ऍड होणारे बाळांनो? बेन्झिन सोबत, राईट. तर ते दोघांचे मिळून जे सोल्युशन बनणार आहे किंवा जे कंपाऊंड्स नवीन फॉर्म होणार आहे ते एक्झाम्पल कोणाचं आहे बाळांनो? तुमच्या सॉलिड्स आणि लिक्विडचं आहे. आलं लक्षात? ओके. दुसरं एक सुंदर एक्झाम्पल आपण आतापर्यंत घेतोय, शुगर्स इन वॉटर. शुगर तुमची सोल्यूट असणारे म्हणजे सॉलिड स्टेटला असणारे आणि वॉटर तुमचं लिक्विड स्टेटला असणारे. झालं का आता? म्हणजेच तुमचा लिक्विड सॉल्व्हंट म्हणून काम करतो आणि शुगर तुमची सॉलिड म्हणून काम करते. आलं लक्षात? तर दोघांना एकत्रित केलं की सोल्युशन बनतं, म्हणून शुगर इन वॉटर हे जे एक्झाम्पल आहे सॉलिड लिक्विडचं. आलं लक्षात इथपर्यंत? ओके. पुढची स्टेट बघायची आपल्याला मॅटरची आहे सॉलिड्स अँड सॉलिड. सॉलिडमध्ये सॉलिड. आता एक लक्ष द्या बाळांनो, सॉलिडमध्ये सॉलिड्स फक्त एक्झाम्पल जे येतात ते मेटल अलॉयचे येतात. कशामध्ये येतात? मेटल अलॉयचे येतात, हे लक्षात ठेवा. मग मेटल अलॉय सच ॲज ब्रास, ब्रॉन्झ. ब्रास माहिती तुम्हाला? ब्रॉन्झ मेडल बघितले तुम्ही? ब्रॉन्झ असतं ना, ते काय असतं माहिती आहे बाळांनो? इकडे बघा, ब्रॉन्झ जो आहे किंवा स्टील, सगळ्यात सोपं सांगतो स्टील. काय सांगितलं मी तुम्हाला? स्टील. स्टील माहिती तुम्हाला? स्टील. स्टील मला एक सांगा, स्टीलवर गन चढतो का बाळांनो? स्टीलवरती गन चढतो का? नाही. स्टीलला गन्स का चढत नाही? कारण त्याचं रिझन्स असं आहे त्याच्यामध्ये 2%. आता स्टील कसा बनतो तुम्हाला माहितीच आहे, आयर्न पासून बनतो. कशापासून बनतो? आयर्न. आयर्न म्हणजे Fe, बरोबर? Fe प्लस. आता हा Fe मध्ये ना फक्त किती % माहिती आहे? 2% कार्बन त्याच्यात ऍड केला जातो. किती % कार्बन ऍड केला जातो? 2%. स्टील बनवण्यासाठी तुमच्या आयर्न नावाच्या लोखंडामध्ये किती % बाळांनो कार्बन ऍड केला जातो? फक्त 2%. आणि ज्यावेळेस आपण 2% कार्बन ते आयर्नमध्ये ऍड करतो बाळांनो, त्यावेळेस काय होतं माहिती आहे? तुमचं लोखंड गंजतं की नाही? लोखंडला रस्ट येते की नाही? लोखंडला रस्ट येते, लोखंडला करोजन पण होतं, बट स्टीलचं होत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे? हा आहे तुमचा नॉन मेटल, हा आहे मेटल्स. मेटल्स हे नेहमी तुमच्या एअरमधल्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतात आणि म्हणून त्यामुळे रस्ट येते. मेटलवरती काय येते? रस्ट. म्हणजे तुमच्या आयर्नवरती काय येते? नेहमी रस्ट. कारण लोखंडाला गंज का चढतो? तर लोखंड हे रिॲक्शन करतं कुणासोबत? ऑक्सिजन सोबत. ॲटमॉस्फिअरमध्ये जो ऑक्सिजन आहे ना त्याच्यासोबत रिॲक्शन करतो मेटल्स, आणि हा मेटलची रिॲक्शन होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये कोण ऍड केलेला असतो? नॉन मेटल. कोण ऍड करतात? नॉन मेटल. म्हणजे बघा, दोघांचं कॉम्बिनेशन जेव्हा करणार आहे त्यावेळेस कोण बनतं बाळांनो? स्टील बनतं. आणि म्हणून स्टीलला गंज चढत नाही, कारण काय? मेटल एक आहे नॉन मेटल. तर जो तुमचा मेटल्स आहे त्याची जी काही ऑक्सिडाइज होण्याची कॅपॅसिटी आहे तो नॉन मेटल कमी करतो. लक्षात? म्हणजे अशा फॉर्मेशन जे असतं त्याला म्हणतात अलॉय फॉर्मेशन. काय म्हणतात? अलॉय फॉर्मेशन. लक्षात? अलॉय फॉर्मेशन म्हणजे मिक्सिंग ऑफ 2 or more substance that prevent the rustings of the given compounds किंवा given substance, राईट? ओके. एखाद्या सबस्टन्सचा बाळांनो रस्टिंग कमी करायचं असेल, त्याच्यावरती गंज चढायचा नसेल तर खूप साऱ्या प्रकारचं प्रिव्हेन्शन केलं जातं. पेंट पण करतो आपण, राईट? आपल्या क्लासेसच्या बेंचच्यात लोखंडाच्या याला गंज चढू नये म्हणून आपण काय केलंय? पेंट. आता तुम्ही ते लिहून लिहून त्या खराब केल्यात, तो भाग वेगळा आहे ना. तुम्ही तुमचं सगळं प्रेम त्याच्यावर दाखवता, त्याच्याबद्दलचा काय वाद नाहीये, ते दाखवा, तुमच्यासाठीच. तुम्हाला बिंदास फ्रीडम आहे त्याचं. तुम्ही फीस भरून आलेला आहे. सर दरवर्षीचं पेंटिंग करतील, तुम्ही बिंदास घाण करा, तुम्ही काय हायगेच करू नका, है ना. चला असो. बरं बाळांनो इकडे बघा, तर काय तुमच्या लक्षात आलं की जे ब्रॉन्झ किंवा आपले बघा स्टॅच्यू वगैरे असतात चौकात लावलेली, त्याच्यावरती गंज का चढत नाही? कारण ते अलॉय फॉर्मेशन आहे. काय बाळांनो? अलॉय फॉर्मेशन म्हणून त्याच्यावरती गंज चढत नाहीत. आलं तुमच्या लक्षात? ओके. तर ते एक्झाम्पल कशाचं आहे? आपल्या सॉलिड आणि सॉलिडचं. मेटल अलॉय सच ॲज ब्रास अँड ब्रॉन्झ. हे एक्झाम्पल जे आहे हे एक्झाम्पल आहे तुमच्या सॉलिडचं. डन. ओके. त्यानंतर आपलं एक्झाम्पल घ्यायचं आहे सॉलिड गॅसचं. कशाचं घ्यायचं बेटा? सॉलिड गॅसचं. तर सॉलिड गॅसमध्ये लक्षात ठेवा तुमचा आयोडीन इन इयर. लक्ष द्या, आयोडीन हा सॉलिड स्टेटमध्ये असतो, बट तो इयरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की त्याचे व्हेपर्स तयार होतात. म्हणजे आयोडीन इन इयर दोघांचं जे कॉम्बिनेशन्स आहे ते असणार आहे सॉलिड गॅस. त्यानंतर बाळांनो आपल्याला बघायचे लिक्विड्समध्ये एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं गॅसोलिन, इथेनॉल इन वॉटर्स. इथेनॉल इन वॉटर्स म्हणजेच अल्कोहोल्स इन वॉटर येते इनडायरेक्टली, है ना. ड्रिंक्समध्ये जे ड्रिंक्स बनतात ना बेटा, अल्कोहोलिक ड्रिंक जे असतात ना त्याच्यामध्ये हा इथेनॉलच असतो आणि इथेनॉलमध्ये लोक वॉटर ऍड करतात आणि घेतात. ठीक आहे, तो इथेनॉलच असतो.
ठीक आहे. तर इथेनॉल इन वॉटर त्यांनी असं नाही सांगितलं, त्यांनी म्हणून नाही सांगितलं, त्यांना वाटलं नको पोरांना सांगायला, नाही त्यांनी सांगितलं असतं अल्कोहोल इन वॉटर्स. आणि अल्कोहोल्स नावाचा एक स्पेशल आपल्याला लेसन आहे बरं का, 12th मध्ये अल्कोहोल फिनॉल इथर नावाने एक लेसन आहे. ठीक आहे, तिथे तो कॉकटेल मध्ये तुम्हाला लय मजा येईल. ठीक आहे, लक्ष द्या. आता पुढे चला बाळांनो, पुढे बघायचं आपल्याला लिक्विड सॉलिड. काय बघायचं बाळा? लिक्विड सॉलिड. राईट. आता लिक्विड सॉलिड्स मध्ये जरा बघा, लिक्विड सॉलिड जर आपण बघितलं तर लिक्विड सॉलिड्स मध्ये एक एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अमलगम ऑफ द मर्क्युरी विथ द मेटल मर्क्युरी इन सिल्वर. आता हे अमलगम का लावलेलं असतं माहिती? मर्क्युरी जे असतं ना बाळांनो, ते थोडं जेली फॉर्म मध्ये असतं. कसं असतं? जेली फॉर्म मध्ये असतं. ठीक आहे, म्हणून त्याला अमलगम लावलं जातं. ठीक आहे, त्याच्या समोर नेहमी लक्षात ठेवा हा मर्क्युरी नाही, थोडं असं सॉफ्टी फॉर्म मध्ये असतं. असं तू कधी बघितलं मर्क्युरी? युट्यूबला बघितलं का? ओके, बरं चला ठीक आहे, आपण युट्यूबवरती नंतर बघूयात की एक्झॅक्ट कसा असतो, त्याला अमलगम म्हटलं जातं. ओके चला, तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन तुमच्या मर्क्युरी विथ मेटल्स, एखादा जो मर्क्युरी मेटल्स आहे तो सिल्वर सोबत आहे, तर दोघांचं जे मिक्सचर असेल ते असेल तुमचं लिक्विड सॉलिड्स. कारण मर्क्युरी हा कोणत्या स्टेटमध्ये असतो? थोडासा हा लिक्विड. आणि सिल्वर जर तुमचा हा मेटल्स आहे तर मेटल कोणत्या स्टेटमध्ये असतात? सॉलिड्स. आलं लक्षात तुमच्या? ओके, तर हे एक्झाम्पल त्याचं होईल. त्यानंतर आहे लिक्विड गॅस. काय बाळा? लिक्विड गॅस. तर क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन्स. क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. क्लोरोफॉर्म माहिती सगळ्यांना? क्लोरोफॉर्म, यु नो क्लोरोफॉर्म? गुंगी नाही माहिती? गुंगी इथे क्लोरोफॉर्म नाही. उद्या 2 टिपकेच टाकून नंतर रुमालवरती तुमच्या अशा नाकाला धरून देतो. लय बडबड केली ना तेच करेन मी. 1 तासभर गुंगी एवढं औषध घेऊन येत जाईल. जे बडबड करेन ना भाऊ त्याला रुमालावरती 4 थेंब टाकून आणि क्लोरोफॉर्मचे असं लावून देईन. ठीक आहे बाळांनो, हे क्लोरोफॉर्म जे आहे याने माणूस हे होतो काय, असं बेवश होतो. काय होतो? बेवश. ठीक आहे, माणसाला अशी गुंगी येते, काही वेळेसाठी येते. ठीक आहे, जास्त वेळ येत नाही, पण ते घातक आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. आणि क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला जर माहिती पाहिजे ना बाळांनो, तो असतो CCl3. काय असतो बाळांनो? CCl3. आणि अजून एक फॉर्म्युला असतो CCl4. त्याचं नाव आहे कार्बन टेट्राक्लोराइड. खालच्याचं नाव कार्बन टेट्राक्लोराइड आहे आणि वरच्याचं नाव क्लोरोफॉर्म आहे. काय नाव आहे? क्लोरोफॉर्म. या 2 फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही थोडीशी काय करतात? मिस्टेक करतात बरं का बाळांनो. CCl3 क्लोरोफॉर्म असतो, CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड असतो. आलं लक्षात तुमच्या? ओके, आता पुढे चला बाळांनो. मग आपल्याला बघायचं गॅस इन लिक्विड्स. बघा इकडे आपल्याला काय बघायचंय? गॅस इन लिक्विड. गॅस इन लिक्विड्स मध्ये बघायचंय कार्बोनेटेड वॉटर. कार्बोनेटेड वॉटर्स है ना, कार्बोनेटेड वॉटर्स. ओके ठीक आहे. आता कार्बोनेटेड वॉटर्स म्हणजे काय रे? तुम्हाला माहिती आहे? एक गोष्ट सांगतो मी मजेची. तुमचं कधी ना असं म्हणजे जेवण वगैरे केल्यानंतर आपल्या भाषेत मराठी भाषेत सांगतो, आपल्याला कधी कधी ना असं 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 कसं तरी अनकॉन्शियस फील व्हायला लागतं आहे ना. म्हणजेच आपल्याला ते पचन वगैरे झालेलं असतं, म्हणजे ऍसिडिटी झालेलं असतं. जस्ट इमॅजिन करा. त्यावेळेस काय म्हणतात माहिती का आपल्या घरचे? एक काम कर म्हणतात, खाता सोडा थोडा घे, पाण्यात टाक थोडंसं, नाही ते लिंबू वगैरे टाक आणि ते पी. माहिती तुम्ही जे पाणी पिता ना ते पाणी कोणतं असतं माहिती? कार्बोनेटेड. कोणतं असतं? कार्बोनेटेड. आणि ते वॉटर काय करतं माहिती का? तुमच्या पोटामध्ये झालेला जो गॅस आहे तो बाहेर काढण्याचं काम करतं. लक्षात ठेवायचं. म्हणजे कार्बोनेटेड वॉटर ते असतं. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की गॅस इन लिक्विड्स. गॅस इन लिक्विड्स तुम्हाला तर माहितीच आहे. हा कोण असतो तुमचा? गॅस. कोण असतो? गॅस. तो गॅस तयार होतो. तो गॅस काय होतो? तयार होतो. आता मला एक सांगा, तुम्ही खाता सोडा जर पाण्यात टाकला तर असे बुडबुडे यायला लागतात का रे? सगळ्यात सोपं सांगतो. इनो माहिती? इनो टाका बरं वॉटरमध्ये. किती सेकंदात प्यायची असती? 6 सेकंदात. किती? 6 सेकंदात. तर ते वॉटरमध्ये कोणता गॅस असतो? CO2 गॅस असतो, जो आपल्या शरीरातून बाहेर पडतो. आपल्याला हलकं फुलकं वाटतं. बरं, ऑक्सिजन इन वॉटर्स. ऑक्सिजन इन वॉटर. वॉटरमध्ये सुद्धा ऑक्सिजन असतो, कमी प्रमाणात असतो बाळांना, पण ऑक्सिजन असतो. लक्षात ठेवायचं. ओके. जर ऑक्सिजन वॉटरमध्ये नसताना तर पावणारे लोक कसे पावले असते? त्यांना ते ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन पाहावं लागलं असतं, स्विमिंग करावं लागलं असतं. ठीक आहे, ऑक्सिजन असतो वॉटरमध्ये असतो, पण कमी प्रमाणात असतो. राईट. पुढे चला. तर ते पण कशाचं एक्झाम्पल आहे? तुमचं ऑक्सिजन कशा स्टेटमध्ये असेल? गॅस. ऑक्सिजन म्हणले कोणते स्टेट? गॅस. आणि वॉटर मधली कोणती स्टेट? लिक्विड. म्हणून दोघांच्या कॉम्बिनेशनच्या एक्झाम्पलला काय म्हटलं? ऑक्सिजन इन गॅस किंवा CO2 इन वॉटर किंवा तुमच्या ऑक्सिजन इन वॉटर. आलं लक्षात तुमच्या? पुढचं एक्झाम्पल आहे गॅस इन सॉलिड. काय एक्झाम्पल आहे बाळा? गॅस इन सॉलिड्स. तर तुमचा हायड्रोजन इन पॅल्मोडियम्स. हायड्रोजन इन पाल्मोडियम. ठीक आहे, पॅल्मोडियम नावाचा एक मेटल्स आहे, त्यासोबत हायड्रोजन कंबाईन आहे. हायड्रोजन हा तुमच्या गॅसेस स्टेटमध्ये असतो आणि तुमचा जो सॉलिड स्टेटमध्ये कोण असतो? पॅल्मोडियम. म्हणजेच कोण माहिती का? मेटल्स आहे. कोण आहे बेटा? मेटल्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवा.
पुढे चला बाळांनो, लास्ट आहे गॅस. गॅस तुम्हाला माहिती, एअर इज अ कॉम्बिनेशन ऑफ गॅसेस. एअर मध्ये खूप साऱ्या प्रकारचे गॅसेस आहेत, कारण एअर सुद्धा एक मिक्सचरचं एक्झाम्पल आहे, एक सोल्युशनचं एक्झाम्पल आहे. मग एअर मध्ये कोणकोणत्या प्रकारचे गॅसेस असतात बाळांनो, तर तुमचा ऑक्सिजन, नायट्रोजन आणि आर्गॉन. कोण असतो? ऑक्सिजन, नायट्रोजन आणि आर्गॉन्स अँड अदर गॅसेस यांचं कॉम्बिनेशन असतं, आणि म्हणून ते कोणत्या एक्झाम्पल आहे तुमचं? गॅसेसचं एक्झाम्पल आहे. तर टाईप ऑफ सोल्युशन जो तुमचा टॉपिक्स आहे हा थोडा IMP, थोडे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे, चालायचं पुढे. हा, ठेवताना सगळे लक्षात. कसे लक्षात ठेवतात? एकदम पुष्पा स्टाईल मध्ये. एक्झाम्पल कसे लक्षात ठेवायचे? एकदम पुष्पा स्टाईल मध्ये. मार्क जायला नाही पाहिजे. ठीक आहे, मग तुमचं एक वाक्य यायला पाहिजे पेपर बघितल्यावर, झुकेगा नाही साला. ठीक आहे, चला पुढे या स्टाईल मध्ये. बरं, आता पुढे चला. बघा बाळांनो, आता एक आपण सुंदर टॉपिक बघणार आहोत. आता सगळ्यात मेन आपण इथे कॉम्बिनेशन्स बघितलेले आहेत, मॅटरचे आहेत, एकमेकांसोबत मिक्स होणारे. काही नाही, थोड्या स्लाइड आहेत, झालं की तुम्ही लिहित बसा निवांत. ठीक आहे, ओके. आता इकडे बघा, आणि उद्यापासून माझ्यासोबत लिहिलं तरी चालेल. मी एवढी बघ करतोय ना, त्याच्यामधल्या वेळी तुम्ही लिहिलं तरी सुद्धा चालेल, रायटिंग केलं तरी चालेल. ओके, आता बघा बाळांनो इकडे. आता बघा इथे मी कॉम्बिनेशन तुम्हाला ऑलरेडी शिकवलंच आहे ना. मॅटरचे ह्या स्टेट आहेत, तर दोन स्टेटमध्ये कसं कॉम्बिनेशन होतं, याचा अर्थ त्यांची सॉल्युबिलिटी होती. काय होतं? सोल्युबल होत आहेत. राईट. आता मला एक सिंपलची गोष्ट विचारतो बाळांनो. आता मी जे इतक्या वेळेचं शुगर म्हणतोय, काय म्हणतोय मी? शुगर असं म्हणत आहे. ते काय करतं? तुमच्या वॉटर्समध्ये मिक्स होतं. काय होतं बाळांनो? मिक्स होतं. याचा अर्थ वॉटरमध्ये मिक्स होतं, याचा अर्थ काय आहे? तुमचं जे शुगर्स आहे हे वॉटरमध्ये सोल्युबल आहे. काय बाळांनो? सोल्युबल आहे. त्याच्या जागेवर मला एक सांगा, ह्या साखरेच्या जागेवरती मी रॉक ठेवली. काय ठेवली बेटा? रॉक. वाळू माहिती? वाळू. सँड माहिती? चला, रॉक नका ठेवूयात, आपण सँड ठेवूयात. कोण ठेवूयात? सँड. ठीक आहे. आता मला एक सांगा बाळांनो, सँड सगळ्याला माहितीच आहे. सँड म्हणजे वाळू. वाळू प्लस वॉटर आहे, तर हे मिक्सचरच आहे. काय बाळांनो? मिक्सचर आहे. हे एक प्रकारचं मिक्सचरच आहे, किंवा एक प्रकारचं हे काय बाळांनो? सोल्युशनच आहे. एक प्रकारचं मिक्सचर किंवा सोल्युशनच आहे. पण एक लक्षात ठेवा बाळांनो, ह्या सोल्युशन मध्ये आणि ह्या सोल्युशन मध्ये डिफरन्स आहे बाळा. सर कसा? बाळांनो, ही साखर पाण्यात टाकली का पूर्णतः विरघळते. कशी विरघळते? पूर्णतः. म्हणजे मी जर तुम्हाला सांगितलं बाळा, धर हे पावशेर साखर घे, एक ग्लास पाणी घे, मिक्स कर. आता ती पावशेर साखर मी तुम्हाला दिली आणि त्या वॉटरमध्ये मिक्स करायला लावली, आणि 1 तासाने मी सांगितलं मला माझी साखर तीच परत पाहिजे. तुम्ही देऊ शकता मला सेपरेट करून? नाही करू शकत, कारण अशा प्रकारचे सोल्युशन जे असतात ते सोल्युबल होतात जास्त. कसे असतात बाळांनो? सोल्युबल्स. आणि जे सोल्युबल सॉल्व्हेंट असतात त्याला म्हणतात होमोजिनियस मिक्सचर. कोणतं मिक्सचर्स म्हणतात? होमोजिनियस. म्हणजे एक कन्सेप्ट तुमची और क्लिअर झाली की सर, जर कुठे मला विचारलं गेलं की होमोजिनियस मिक्सचर काय असतं, काय विचारलं गेलं बाळांनो? होमोजिनियस मिक्सचर्स काय असतं, तर मी सिंपल सांगू शकते, द सबस्टन्स आर 2 or more substance are mixed together uniformly. किंवा त्याला अजून एका मेथड्स मध्ये तुम्ही सांगू शकतात, द 2 or more substance राईट, किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त सबस्टन्स एकाच फेज मध्ये येणं. ठीक आहे, शोज द वन फेज ऑफ सोल्युशन्स. आता एक लक्ष द्या, मी परत एकदा सांगतो बघा, दोन्ही प्रकारचे सांगतो. द 2 or more substance mix uniformly. युनिफॉर्मचा अर्थ काय होतो माहिती का? जिला तुम्ही सेपरेट करू शकणार नाही त्याला म्हणतात युनिफॉर्मली. अतिशय मिक्स होणे. ठीक आहे, युनिफॉर्मली है ना. द 2 or more substance mix uniformly is known as homogeneous mixtures. त्यालाच काय म्हणायचं? त्यालाच काय म्हणतो बाळांनो आपण? होमोजिनियस मिक्सचर्स. काय म्हणतो बाळांनो? होमोजिनियस मिक्सचर्स. आणि होमोजिनियस मिक्सचर्स एक सुंदर एक्झाम्पल आहे, जे एक्झाम्पल आहे शुगर इन वॉटर. काय एक्झाम्पल बाळा? शुगर इन वॉटर्स. म्हणजे तुम्हाला होमोजिनियस मिक्सचरचं सुद्धा मी डेफिनेशन क्लिअर केलेलं आहे. दुसरी गोष्ट बाळांनो, आता हे झालं तुमचं, आणि दुसरं एक एक्झाम्पल मी घेतलं होतं मी शुगर आणि वॉटरचं. आता मी एक एक्झाम्पल तुम्हाला सुंदर घेतलेलं आहे की सँड. कोणतं एक्झाम्पल घेतलं बाळा मी? सँड प्लस वॉटर. आता मला एक सांगा, सँड आणि वॉटर खूप जास्त मिक्स होईल का बाळा? नाही होणार. खूप जास्त मिक्स होणार नाही. आता मला एक सांगा, मी तुम्हाला वाळू दिली आणि पाणी दिलं, दोघांना मिक्स केल्यानं सांगितलं मला वाळू सेपरेट करून द्या.
तर तुम्ही त्यातली वाळू सेपरेट करू शकतो आरामात. येस सर, आपण शांत साईडला काढू शकतो. जी आपण सेपरेट करू शकतो अशा प्रकारचे जे मिक्सचर्स असतात, अशा प्रकारच्या मिक्सचर्सला हेट्रोजिनियस मिक्सचर्स म्हणतात. काय म्हणतात? हेट्रोजिनियस मिक्सचर्स म्हणतात. म्हणजे सेकंड टाइप आहे मिक्सचरचा, ज्याचं नाव आहे हेट्रोजिनियस. काय नाव आहे बेटा? हेट्रोजिनियस मिक्सचर्स. म्हणजेच हे एकमेकाला मिक्स होत नाहीत. ठीक आहे, असं म्हणू शकतो टू ऑर मोर substance do not mix uniformly. कशी मिक्स नाही होणार बेटा? युनिफॉर्मली. मी सिंपल लँग्वेज मध्ये द्यायचा प्रयत्न करतो. बऱ्याचशा गोष्टी थोडं समजून घ्या. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये दिले, डिफिकल्ट लँग्वेज मध्ये पण देऊ शकतो, पण सिंपल लाग सांगतो की ते खूप जास्त एकत्रित मिक्स होणार नाहीत. अशा सबस्टन्सला काय म्हणतो आपण? हेट्रोजिनियस मिक्सचर्स. आता इकडे लक्ष द्या बाळांनो, हेट्रोजिनियस मध्ये तुम्ही खूप सारे एक्झाम्पल्स यूज करू शकतात किंवा लिहू शकतात. सगळ्यात पहिले तुम्ही जे एक्झाम्पल लिहू शकतात ते आहे सँड इन वॉटर. वॉटर इन सँड. सँड इन वॉटर्स. हां, अर्ध्या पोरांना हेच कन्फ्युजन असतं. सँड इन वॉटर, याच्यामध्ये काय लिहिलं? शुगर इन वॉटर्स. किंवा याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल सांगा बरं, सगळ्यात सोपं, तुम्ही रोज सकाळी घरात बघतायत. वॉटर इन मिल्क असतं की मिल्क इन वॉटर असतं? वॉटर इन मिल्क. वॉटर इन मिल्क. नेहमी दुधात पाणी टाकलं जातं, पाण्यात दूध नाही टाकलं जात. ठीक आहे, थोडं उलट आहे. घरात पाहुणे आल्यानंतर आपण चहा मध्ये काय करतो? दूध कमी पाणी जास्त टाकतो. ठीक आहे, पण आपल्या स्वतःला जर चहा घ्यायचा असेल तर उलटी प्रोसेस आहे. दूध जास्त घेतो, पाणी कमी घेतो. पण एखाद्या पाहुण्याला चहा बनवायचा असेल तर नेहमी वॉटर जास्त घेतलं जातं आणि दूध कमी घेतलं जातं. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मी तुम्हाला हे सेंटेन्स तुम्हाला का विचारलं, त्याचं कारण ते तुम्ही परत म्हणायचे सर असं नसतं, आमच्या घरात तर असं असतं. ठीक आहे, माझ्या घरात तेच असतं. ठीक आहे, मग सगळ्यात सिंपल आहे बाळांनो. रेग्युलर रुटीन्स मध्ये जे आपण बघतो वॉटर इन मिल्क, जे आपले दूध आपल्याला दूध घालतात ना, जे आपल्याला दूध देतात ना, दूधवाले भैया. ठीक आहे, तर दूधवाले भैया ही प्रोसेस वापरतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे वॉटरची क्वांटिटी कमी असते, मिल्कची क्वांटिटी थोडी जास्त असते. लक्षात. म्हणजे त्याच्यासाठी आपण लिहिले वॉटर इन मिल्क. बरोबर बेटा? आता हे वॉटर इन मिल्क जे एक्झाम्पल आहे हे तुमच्या हेट्रोजिनियस मध्ये येणार नाही. हे कसं मिक्स होतं रे? युनिफॉर्मली. आता मला एक सांगा, भैया, दूधवाल्या भैयानी जे तुम्हाला वॉटर दिलेलं आहे ते वॉटरला तुम्ही हे करू शकतात का रे? सेपरेट करू शकतात का? वॉटर आणि पाणी सेपरेट करू, सॉरी, मिल्क आणि वॉटर सेपरेट करू शकतात बाळांनो? बिलकुल करू शकत नाहीत. आणि म्हणून तुमचं वॉटर इन मिल्क जो एक्झाम्पल आहे तो एक्झाम्पल कशाचा होणार आहे बाळांनो? आपल्या हेट्रोजिनियसचा. कशाचा होणार आहे? सॉरी, होमोजिनियसचा. कशाचा होणार आहे? होमोजिनियसचा. तर हा तुमचा होमोजिनियसचा एक्झाम्पल्स आहे. राईट. आता वरती एक तुमच्या एकदम सुंदर एक्झाम्पल सांगतो. सगळ्यांना भाजीवरची तरी आवडते. अरे तरी आवडते की नाही? तेल तेल, लाल लाल जरा तेल. काय तरी यार भाजीवरती, आज मस्त भाजी असणार. नुसता भाजीचा कलर बघून तुम्ही सांगता की भाजी चांगली का कशी आहे. पण हा कधी विचारच नाही केला की ते एक प्रकारचं हेट्रोजिनियस मिक्सचर्स आहे. कोण? तर तुमचा ऑइल्स आणि वॉटर्स. ऑइल्स आणि वॉटर ते हेट्रोजिनियस मिक्सचर असतं बाळांनो. म्हणजेच मला एक सांगा, आता असं लिहू, ऑइल इन वॉटर लिहू की वॉटर इन ऑइल लिहू? अच्छे से बता यार. कधी तेलात पाणी नाही टाकलं जात, पाण्यात तेल टाकलं जातं. कमी क्वांटिटी कोणाची असते? तेलाची. तर पहिलं लिहा. म्हणजे ऑइल इन वॉटर, ऑइल इन वॉटर्स. ही लक्षात ठेवा. आणि तुम्हाला माहितीच आहे ऑइल आणि वॉटर कधी मिक्स होत नाही. का नाही होत? त्याच्यामागचे खूप सारे कारण आहेत. त्याचं एक सुंदर एक्झाम्पल मी पुढे दिलेलं आहे तुम्हाला बघण्यासाठी. बट अगोदरच सांगतो की बाळांनो, हे जे ऑइल्स असतं हे ऑइल तुमचे नॉन पोलार नेचर दाखवतात आणि वॉटर हे तुमचे पोलार नेचर दाखवतात. ही केमिस्ट्रीची भाषा आहे. तुम्ही म्हणता नाही ना सर त्याला पाणी मिक्स होत नाही, तुम्हाला एवढंच माहिती आहे. बट केमिस्ट्री सांगते की बाळांनो ते मिक्स का नाही होत? कारण हे असतं नॉन पोलार इन नेचर, हे असतं पोलार इन नेचर, आणि म्हणून दोघं मिक्स होत नाहीत. हे केमिस्ट्री सांगते. ठीक आहे, हे आपण शिकणारच आहोत. तर तुम्हाला मला एक असं वाटतंय की मागचा एक इंट्रोडक्शन्स पार्ट, त्यानंतर इंट्रोडक्शन्स पार्ट, त्यानंतर आपलं टाइप्स ऑफ सोल्युशन्स, आणि त्यानंतर बाळांनो तुमचे हेट्रोजिनियस आणि होमोजिनियस मिक्सचर्स काय असतात हे समजलेलंच असेल. मग आता आपण पुढच्या टॉपिककडे जाऊयात, ज्याचं नाव आहे सॉल्युबिलिटी. काय बाळांनो? सॉल्युबिलिटी. आतापर्यंत आपण सगळे सोल्युशन्स बघितलेत, एकदम एकमेकांना मिक्स केलेत आपण. काही मिक्स होत आहेत, काही होत नाहीत. मग त्याच्यासाठी काय बाळांनो इम्पॉर्टंट? सॉल्युबिलिटी. काय इम्पॉर्टंट आहे? सॉल्युबिलिटी. आता बाळांनो एक लक्षात ठेवा, याच्यावरून पण तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये एक्झामला एक क्वेश्चन असतो, डिफाईन सॉल्युबिलिटी. काय क्वेश्चन असतो? डिफाईन सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटी काय असते बाळांनो? त्याच्या सुंदर 2 डेफिनेशन मी दिलेल्या आहेत. याच्यातली एक कोणतीही लिहा. मी मध्ये ऑर टाकलंय ना, क्लिअर ऑर लिहिलं का नाही? असं
हा, नाही तर दोन्ही लिहून नाही यायच्या. ठीक आहे, ठीक आहे. कॉकटेल सारखं कॉकटेल नाही बनवायचं, लक्षात एकदम सुट्टेबल लिहायचं. तर बाळांनो लक्ष द्या, द सॉलिबिलिटी ऑफ द सोल्यूट इन द अमाउंट ऑफ पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन्स ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर्स. सॉलिबिलिटी होण्यासाठी स्पेसिफिक टेम्परेचरला सोल्यूट नेहमी सॉलिडमध्ये मिक्स होत असतो. लक्षात. आता एक लक्ष द्या बाळांनो, दुसरी एक डेफिनेशन मी काय बनवली की सॉलिबिलिटी इज अ मॅक्सिमम अमाउंट ऑफ सबस्टन्स सोल्यूट that can be dissolved in a given amount of solvent. सोल्यूट जो आहे तो कसा आहे, मॅक्सिमम अमाउंट ऑफ है ना, मॅक्सिमम अमाउंट ऑफ सबस्टन्स म्हणजेच कोण आहे तुमचा सोल्यूट. मग तुम्ही असं लिहू शकता, सॉलिबिलिटी इज अ मॅक्सिमम अमाउंट ऑफ सबस्टन्स दॅट कॅन डिझॉल्व इन द गिवन अमाउंट ऑफ सॉल्वंट ॲट स्पेसिफिक टेम्परेचर्स. मला ही थोडी सोपी वाटते म्हणून मी नेहमी सांगतो की बाळांनो ईला फॉलो करा. ठीक आहे, ही सोमनाथ सरांनी दिलेली डेफिनेशन आहे, ईला फॉलो करा. ही मी दिलेली, ही पुस्तकाने दिली तुमच्या टेक्स्टबुकनी. वरची लिहायची वरची लिहा, खालची लिहायची खालची लिहा, दोघांचा अर्थ एकच आहे. बट हे सोपं आहे थोडंसं. द सॉलिबिलिटी इज अ मॅक्सिमम अमाउंट ऑफ सबस्टन्स, द सॉलिबिलिटी इज अ मॅक्सिमम अमाउंट ऑफ सबस्टन्स दॅट कॅन डिझॉल्व इन अ गिव्हन अमाऊंट ऑफ सॉल्वंट. गिव्हन ऑफ सॉल्वंट मध्ये तुमचा मॅक्सिमम अमाऊंट कोण होतो बाळांनो, सोल्यूट काय होत असतो, डिझॉल्व होत असतो. पण तो कशा टेम्परेचरला होतो बेटा, स्पेसिफिक टेम्परेचर्स. हे लक्षात ठेवा, त्यालाच आपण म्हणतो सॉलिबिलिटी. काय म्हणतो बाळांनो, सॉलिबिलिटी. आता सॉलिबिलिटी होण्यासाठी खूप सारे फॅक्टर याच्यावरती अफेक्ट करत असतात, परिणाम करत असतात. ते अफेक्ट आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिला जो अफेक्ट आपण बघणार आहे तो बघणार आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. जे सोल्यूट अँड सॉल्वंट आपण सोल्युशन बनवण्यासाठी घेतोय बाळांनो, हे कोणत्या कॅटेगरीचं आहे हे पण महत्त्वाचं असणार आहे. त्यांचं नेचर काय आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जसं की पाठीमागं सरांनी एक एक्झाम्पल सांगितलं, ऑइल हा तुमचा नॉन पोलार आहे आणि तुमचं वॉटर हे काय बाळांनो, पोलार आहे. तर दोघं मिक्स करणं आपल्याला मुश्किल होईल ना. पोलार मध्ये मिक्स फास्ट होतात, पण नॉन पोलार मिक्स होत नाहीत. म्हणजे तुमच्या सोल्यूट आणि सॉल्वंटचं नेचर सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. कशासाठी, सॉलिबिलिटीसाठी. तर असे फॅक्टर जे अफेक्ट करतात ते फॅक्टर आपण वन बाय वन स्टडी करणार आहेत. 3 फॅक्टर आपले मोस्ट वे आहेत. पहिला फॅक्टर आपला अफेक्ट करतोय जो आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट्स. आपण जे सोल्यूट आणि सॉल्वंट जे वापरणार आहेत एकमेकाला मिक्स करण्यासाठी किंवा त्यांची सॉलिबिलिटी बघण्यासाठी, त्यांचं नेचर काय बाळांनो, नेहमी लक्षात ठेवा. सोल्यूट आणि सॉल्वंट हे दोनच नेचर दाखवतात. एक तर असतात पोलार किंवा एक तर असतात नॉन पोलार. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला कळाली की सर आपला जो सोल्यूट आणि सॉल्वंट आहे, आपला जो सर सोल्यूट आणि दुसरा जो सॉल्वंट आहे, दोघं मिक्स झाल्यानंतर जे सोल्युशन बनवतात यांचे नेचर फक्त दोनच पद्धतीचे असतात. एक तर ते कोणते असू शकतात, एक तर ते असू शकतात पोलार किंवा कोणत्या स्टेटमध्ये असू शकतात बाळांनो, नॉन पोलार. राईट. एक गोष्ट क्लिअर आहे बाळांनो. ओके. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो बाळांनो, याच्यामध्ये तुमचा पोलार आणि नॉन पोलार कधीच मिक्स होत नाहीत. हे लक्षात ठेवा. त्यांच्या मिक्सिंगसाठी नेहमी पोलार असायला पाहिजे किंवा नॉन पोलार असायला पाहिजे. मग सुंदर एक्झाम्पल आपण बऱ्याच वेळेपासून घेतोय ज्याचं नाव आहे बाळांनो शुगर आणि वॉटर. तर बाळांनो शुगर सुद्धा पोलार नेचर दाखवते आणि वॉटर सुद्धा पोलार नेचर दाखवतो आणि म्हणून ते सुंदर एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि म्हणून आपल्याला सुंदर सोल्युशन तयार होतं. आलं लक्षात. ओके. म्हणजे कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली. शुगर पोलार असते आणि वॉटर पण पोलार असतं. नेचर समजलं. ओके. चला बाळांनो, जनरली आता बघा इथं मी ऑलरेडी थिअरी तुम्हाला टाकलेली आहे नोट्स लिहिण्यासाठी, तुम्हाला थोड्याफार गोष्टी माहीत असाव्यात म्हणून. बघा, द जनरली पोलार सोल्यूट डिझॉल्व इन द पोलार सॉल्वंट्स. मी कन्सेप्ट ऑलरेडी लिहिली आहे. जनरली असंच होतं की पोलार सोल्यूट डिझॉल्व इन पोलार सॉल्वंट. राईट. ओके. धिस इज बिकॉज सोल्यूट solvent and solvent interactions are similar and magnitudes. आता इकडे लक्ष द्या. जर फॉर एक्झाम्पल मला एक सांगा बाळांनो, जर तुमचे दोन्ही सबस्टन्स पोलार असतील, सोल्यूट पण पोलार आहे, सॉल्वंट पण पोलार आहे, तर दोघांचंही नेचर सारखं आहे, तर त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन थोडं चांगलं असेल की नसेल? दोघांमध्ये इंटरॅक्शन थोडं चांगलं असेल की नसेल? असेल ना. दोघे एकाच कॅटेगरीचे आहेत, इंटरॅक्शन चांगलं असेल की नसेल? मला एक सांगा, मुलीमध्ये कोऑर्डिनेशन चांगलं असतं है ना, मुलामध्ये कोऑर्डिनेशन चांगलं असतं कारण दोघांची एकच कॅटेगरी आहे. तुम्ही जी आहात ते बी आहात. राईट. ओके. तर बाळांनो तुमच्यामध्ये इंटरॅक्शन सुंदर आहे हे लक्षात ठेवा. राईट. ओके. त्या पद्धतीनेच आपल्या नेचर किंवा आपले जे सॉल्वंट आहेत या सॉल्वंटमध्ये सुद्धा जर ते दोघं एकाच कॅटेगरीचे असतील तर त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन चांगलं असतं. मग ते इंटरॅक्शन कोणत्या पद्धतीने बघायला मिळतं? एक तर ते इंटरॅक्शन असू शकतं सोल्यूट इंटरॅक्शन्स, दुसरं इंटरॅक्शन कोणतं असू शकतं? सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन्स, आणि तिसरं राहिलेलं सॉल्वंट इंटरॅक्शन्स. कोणतं इंटरॅक्शन असतं? सॉल्वंट. ह्या 3च प्रकारचे इंटरॅक्शन तुम्हाला बघायला मिळतात.
हे इंट्रॅक्शन लक्षात ठेवा, कारण मी तुम्हाला पुढे एक टॉपिक शिकवणार आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन, त्यांच्या डेफिनेशन ह्या इंट्रॅक्शन्समध्ये लपलेल्या आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवा इंट्रॅक्शन कोणतं असतं. पुढे चला बाळांनो, फॉर एक्झाम्पल खूप सुंदर एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे, NaCl डिझॉल्व इन वॉटर्स. वाह क्या बात आहे. मी सांगितलंय की मीठ पाण्यात विरघळते, असं सुंदर मराठी भाषेत मी सांगितलंय. तर बाळांनो एक लक्षात ठेवायचं की जो तुमचा NaCl आहे ना बाळांनो, याचंही नेचर पीच आहे आणि वॉटर जो आहे ना याचंही नेचर पीच आहे. म्हणजेच बाळांनो दोघांचंही नेचर पोलार पोलार आहे. पी नेचर म्हणजे कसं झालं, पोलार पोलार. आलं लक्षात बाळांनो. ओके, आता बघा बाळांनो दुसरं एक्झाम्पल दिले, नॉन पोलार. नॉन पोलार ऑर्गॅनिक कंपाऊंड्स लाईक, नॉन पोलार ऑर्गॅनिक कंपाऊंड लाईक कोलेस्टेरॉल्स, कोलेस्टेरॉल्स, फॅट्स, 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 कोलेस्टेरॉल, राइट. ओके, डिझॉल्व इन नॉन पोलर सॉल्वेंट सच एज बेंजीन. क्या बात है, बहुत बढ़िया एग्जांपल बता दिया, ध्यान से सुनना बेटा. मैंने बता दिया नॉन पोलार जर असेल तर नॉन पोलार मध्येच डिझॉल्व होतं. म्हणजेच तुमच्या इथं जो कोलेस्टेरॉल लिहिलेला आहे, कोलेस्टेरॉल, कोलेस्टेरॉल म्हणजे फॅट्स. हा, कोलेस्टेरॉल वाढलं ना अटॅक येतो बरं का माणसाला, माणसाचं ब्लड असं घट्ट 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 होत चालतं. आणि लक्षात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऑइलचं प्रमाण वाढलेलं असतं, म्हणजेच कोलेस्टेरॉल वाढलेलं असतं. कोलेस्टेरॉलचं नेचर्स काय वाढलं तुमचं, नॉन पोलार. कोलेस्टेरॉल कशा नेचर्स मध्ये असतो, नॉन पोलार. अजून एक टॉपिक तुम्हाला क्लिअर झालेला आहे, याच्यासोबत जो बेन्झीन वापरला आहे तो बेन्झीनचे सुद्धा नेचर्स काय असतात रे बाबड्या, नॉन पोलार. आता उद्या परवा किंवा यापुढे पूर्ण वर्षभर मी कधी विचारलं की बेन्झीनचं नेचर काय आहे, तुम्हाला माहित असायला पाहिजे काय असतं बाळांनो, नॉन पोलार. काय असतं, नॉन पोलार. आणि हे ऑलरेडी मी 11th मध्ये पण शिकवलं, स्टेट ऑफ मॅटर्स मध्ये एक एक्झाम्पल्स होतं तुम्हाला, है ना. इंडूस डायपोल इंडूस इंटरॅक्शन्स, है ना, डायपोल इंडूस डायपोल इंटरॅक्शन्स, त्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगितलं बाळांना मी. बेन्झीन्स आणि बेन्झीन आणि अमोनियाचं NH3 आणि C6H6 मी एक्झाम्पल स्वतः सांगितलं होतं तुम्हाला, तुम्हाला नसेल आठवत जाऊ द्या, काय हरकत नाही. तिथे पण मी कन्सेप्ट सांगितलं नॉन पोलारची. बरं असो, बघा बाळांनो इकडे माझ्याकडे बघा, तर कोलेस्टेरॉलचं नेचर्स काय असतं, नॉन पोलार. हे पण आहे नॉन पोलार. मला एक सांगा बाळांनो, दोघेही नॉन पोलार आहे तर मिक्स होणार की नाही, सर पक्का मिक्स होणार, काही विषयच नाही. कारण तुम्ही वरती सांगितलंय की नेचर सारखं असले की दोघं काय होतात, मिक्स होतात. आणि म्हणून मी थेरीमध्ये सुद्धा एक्झाम्पल दिलेला आहे. म्हणजे तुम्ही जर ही नोट्स रीड करत असाल तरी सुद्धा तुमचा टॉपिक हा कव्हर होईल. समजलेत पर्यंत काही अडचणी कोणाला नाही. पुढचा पार्ट आपल्याला बघायचा. इथे अजून एक एक्झाम्पल दिले बाळांनो, खूप साऱ्या गोष्टी शिकाव्या वाटतात. इथे दिलेलं आहे ऑइल अँड वॉटर्स डोंट मिक्स. दोघं मिक्स होत नाही रे बबड्या, का मिक्स होत नाही इकडे जरा बघ. ऑइल इज अ नॉन पोलार आणि वॉटर इज अ पोलार. तर हे दोघं मिक्स होणार आहे का, लाईट इज अ लाईट, नाही होणार भाऊ, मिक्स नाही होणार. हे ऑइल वरच आहे, वॉटर खालचं आहे, दोघं मिक्स होत नाही. कारण ऑइलचा फॉर्म्युला हा आहे, ऑइलचा फॉर्म्युला वरती दिलेला आहे आणि वॉटरचा फॉर्म्युला खाली दिलेला आहे. आता एवढं क्लिअर दिसत नाही कारण ती 40 इमेज नाही घेतली मी, ठीक आहे, बट हे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ओके, चला पुढे नेक्स्ट बघा बाळांनो. पुढचा आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर, सॉलिबिलिटीचा सेकंड टॉपिक, फॅक्टर अफेक्टिंग ऑफ द सॉलिबिलिटी. त्याच्यामध्ये सेकंड बघा, अफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॉलिबिलिटी. बघा बाळांनो, टेम्परेचर सुद्धा खूप परिणाम करतं सॉलिबिलिटीवरती. कसं करतं ते एका मिनिटाच्या एक्झाम्पल्स मध्ये आपण समजून घेणार आहोत. आपल्या गावठी भाषेमध्ये सांगतो बाळांनो. बघा आता बघा, साखर घेतली आपण बाळांनो, शुगर घेतली आहे, ती वॉटर्स मध्ये टाकली आहे, एका ग्लासमध्ये ठेवून दिली. आपण आता एक पातेलं घेऊयात, तर आपलं हिट करायचं, आपला ग्लास जळून जाईल, ठीक आहे, हिट करायचंय. त्याच्यामुळे आपण काय केलं, एक पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये वॉटर घेतली, साखर टाकली आणि तिला थोडं हिट केलं बाळा. दोघांपैकी फास्ट डिझॉल्व करून होईल, ज्याला टेम्परेचर दिलंय ते. म्हणजे तुमचं जे वॉर्म वॉटर असेल, जे हॉट वॉटर असेल, त्याच्यामध्ये साखर फास्ट विरघळेल. याचा अर्थ सॉल्युबिलिटीवरती टेम्परेचर सुद्धा इफेक्ट करते. काय इफेक्ट करते बेटा, टेम्परेचर सुद्धा इफेक्ट करते. आणि म्हणून मला आपण टॉपिक शिकणार आहोत, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॉल्युबिलिटी. हा टॉपिक आपण शिकणार आहेत. एक लक्ष द्या बाळांनो, व्हेन द टेम्परेचर इज इन्क्रीजेस बाय ऍडिंग हीट टू द सिस्टीम्स. आता एक्झॅक्ट काय होत असेल बाळांनो, इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल, हे मी काढलेलं आहे तुम्हाला, हीट देण्यासाठी गॅस आहे, त्याला बर्नर्स म्हणतो आपण. हे लॅब्स मध्ये वापरतात तुम्ही मोस्ट वे, है ना, प्रॅक्टिकल्स करत असताना. ओके, तर बाळांनो हे तुमचं हिटिंग बर्नर आहे आणि याचं काय केलं, द टेम्परेचर इज इन्क्रीजेस ऍडिंग हीट बाय द सिस्टीम. जेव्हा टेम्परेचर आपण टेम्परेचर जेव्हा इन्क्रीज करतो त्यावेळेस ती सिस्टीम मध्ये काय होते, तुमची हीट काय होते, ऍड होते. द सॉलिबिलिटी ऑफ द सबस्टन्स इज इन्क्रीजेस आणि त्यामुळे सबस्टन्सची काय इन्क्रीज होते, सॉलिबिलिटी इन्क्रीज होते, है ना, इन्क्रीज होते अकॉर्डिंग टू द ली कॅटरल प्रिन्सिपल्स. मग ही कुणाच्या अकॉर्डिंगली होते बाळांनो, ली कॅटरल प्रिन्सिपल. ली कॅटरल प्रिन्सिपल जे आहे ना बाळांनो, ते काय सांगतं माहिती आहे, रिएक्शनशिप टुवर्ड. फॉर एक्झाम्पल,
ज्या साईडला मोर कन्सन्ट्रेशन असेल त्या साईडचं दुसऱ्या साईडला काय होतं, तुमची रिॲक्शन शिफ्ट होते. याचा अर्थ एक लक्ष द्या बाळांनो, एक सिंपल भाषेमध्ये सांगतो की हा ली कॅटरलने नेमकी सांगितलं काय. ली कॅटरलने सांगितलं की फॉर एक्झाम्पल, जस्ट इमॅजिन करा, माझी ड्रॉइंग छान नाहीये, हसू नका, बट तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो की एक जण वरती त्यांनी सांगितलंय काय, त्यांनी काय सांगितलं की सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज होतंय. सिस्टीम म्हणजे काय सर एक्झॅक्टली, तर एक लक्ष द्या बाळांनो, आपल्या एकदम सुंदर भाषेमध्ये सांगतो. आपण हे घेतलेलं आहे चहाचं पातेलं बाळांनो. जस्ट इमॅजिन करा एक चहाचं पातेलं आहे, राईट, ओके. आणि याच्यामध्ये मी टाकलेलं आहे खूप सारं वॉटर. काय टाकलेलं आहे, खूप सारं नाही, जेवढं चहाला लागेल मला तेवढंच वॉटर टाकलेलं आहे, ओके. हे टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये वॉटर्स. काय टाकलं बाळा, वॉटर टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी टाकलेली आहे आता चिनी. हे चिनी पार्टिकल्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये मी टाकलेली आहे साखर. काय टाकली बाळा, साखर टाकलेली आहे, ओके. आता बारकाईने लक्ष द्यायचं बाळा, लक्ष द्या, आहे ना, हसू नका रे, तुम्ही हसू लागले ना पात्र बघून. मी म्हणतो सर पात्र काय गोल असतं का, तुम्ही हसू नका रे. हा ओके, फॅन नको आहे, बर आपण फॅन बंद करूयात. ओके, आता लक्ष द्या बाळांनो, लक्ष द्या, तुम्ही हसू नका यार, तुम्ही हसले की माझं मग सगळं है ना कार्यक्रमच होतो, काय सांगताच येत नाही. बघा आता ही जी आहे ना, ही आहे तुमची शुगर, ओके. आता एक लक्ष द्या बाळांनो, ही जे पातेलं आहे ना, पातेलं हेच आहे तुमची सिस्टीम. काय बाळांनो, सिस्टीम आहे जी सबस्टन्सला ठेवण्यासाठी वापरली जाते, तिला म्हणतात सिस्टीम, लक्षात. आणि त्याच्यामध्ये टाकलेली जी गोष्ट आहे ते आहेत सबस्टन्स. काय बाळांनो, सबस्टन्स. काय हे दोन्ही आतले सबस्टन्स. मग सबस्टन्स कोणकोणते तुम्हाला माहिती आहे, एक आहे तुमची शुगर म्हणजे ग्लुकोज म्हटलं तरी चालेल, आणि दुसरं आहे तुमचं वॉटर. कोणी बाळा, वॉटर्स. आता काय होतं बघा, हे पातेलं जे आहे ना बाळांनो, पातेलं सगळ्यात पहिलं तुमचं गरम डायरेक्ट वॉटर होत नाही. पातेल्यातलं वॉटर कधीच गरम होत नाही, पहिलं गरम होतं पातेलं, हे लक्षात ठेवा. हे माहित नसेल तर बाळांनो, नाहीतर एक्सपेरिमेंट करायचं असलं तर घरी करा. काय एक्सपेरिमेंट करा बघा, पातेलं गॅसवरती ठेवा, तर पाणी टाका, पाण्यावरून एक हात लावून पातेल्याला एक हात लावा. ठीक आहे, गरम कोण होतं भात चेक करा, है ना, सोप्या पद्धती चेक करण्याची सांगितली मी आता, ओके. चेक करा, काही म्हणणं नाही माझं, पळून घेऊ नका. पोहताना का बेकार, स्टीलचं जर पातेलं असलं ना चट्टाच जाईल भाऊ हाताचा. कुठं काय करू नका, सर सांगते तेवढं फक्त ऐका, हो हो म्हणा. बर, याचा अर्थ काय झाला माहिती बाळा, ली कॅटरने काय सांगितलं होतं बघा, टेम्परेचर इज इन्क्रीजेस. आपण जर टेम्परेचर वाढवलं तर ऍडिंग हीट टू द सिस्टीम. सगळ्यात पहिली हीट कुठे ऍड होणार आहे बाळांनो, ह्या पातेल्यावरती ऍड होणार आहे. कुठे ऍड होणार आहे बाळांनो, पातेल्यावरती ऍड होणार आहे. अरे 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 रुको 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 रुको, ओके. अच्छा, अरे ए आलं आलं आलं, 2 मिनिट थांबा. अरे 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 अरे, स्टेबल हो गया. ओके, आता एक लक्ष द्या. चला ठीक आहे, काही हरकत नाही. आता हे जे पातेलं वगैरे आहे ना, माझ्या डोक्यात होतं याला थोडंसं वरती घ्यायचं आहे बिचारा पातेलीला. ते पातेलं काय वरच्या जायचे चक्कर्समध्ये दिसत नाही मला, कारण ते पातेलं वरच्या जायच्या चक्कर्समध्ये दिसत नाही बिचार. थांबा 2 मिनिटं. ते पातेलं काय वरती जायचे चक्कर मध्ये दिसत नाही बरं पोरांनो. जाऊ द्या, माझ्या डोक्यात होतं पातेलं गॅसवर ठेवायचं, पण ते पातेलं काय वर जाईल ना गॅसवरती. ठीक आहे, ते जास्त जड झालंय, ठीक आहे. किंवा सरांनी चिखलाचं बनवलं, ते गॅसवर काय ठेवता येणार असं समजा, ठीक आहे. चला, जरा वीक बनवलंय सरांनी पातेलं. हे बर्नर आहे, जस्ट इमॅजिन करा हे बर्नर आहे, या बर्नरवरती मी पातेलं ठेवलं. तर सगळ्यात पहिली जी हीट बाळांनो ऍड होते ना, ती तुमच्या सिस्टीम मध्ये होते, म्हणजे तुमच्या पातेल्यामध्ये होणार आहे. आणि त्यानंतर द सॉलिबिलिटी ऑफ द सबस्टन्स इन्क्रीजेस, आणि त्यानंतर सबस्टन्सची सॉलिबिलिटी काय व्हायला लागणार आहे, इन्क्रीज व्हायला लागणार आहे. ओके, आता लक्ष द्या. ओके, काय व्हायला लागणार आहे, इन्क्रीज व्हायला लागणार आहे. ओके, थँक्यू. बरं झालं सांगितलं, है ना. बिचारा चालला होता की कॉमात, लॅपटॉप आहे ना, एक लक्ष द्या. ठीक आहे,
आता बघा बाळांनो, म्हणजे काय झालं इकडे बारकाईने ऐका जरा. सगळ्यात पहिली हीट जी ऍड होती ना बाळांनो, ती आपल्या सिस्टीम मध्ये होती. कशामध्ये होती? सिस्टीम मध्ये. आणि त्यानंतर सबस्टन्स मध्ये होती. कशामध्ये होती? सबस्टन्स मध्ये. आणि त्यामुळे सॉलिबिलिटी वाढते, हेच मला सांगायचंय. पुढे बघा बघा बाळांनो, जनरली द सॉलिबिलिटी ऑफ द सॉलिड इन लिक्विड इन्क्रीजेस विथ अँड द इन्क्रीज ऑफ द टेम्परेचर्स. नेहमी लक्षात ठेवा, सॉलिडची जर लिक्विड मध्ये आपल्याला सॉलिबिलिटी करायची असेल, जर आपण टेम्परेचर दिलं ती सॉलिबिलिटी इन्क्रीज होतेच, जनरली इन्क्रीज होतेच. म्हणजेच बाळांनो, मी आता एक्झाम्पल तुम्हाला सांगितलंच आहे शुगरचं, है ना. चला पुढे त्या सेंटेन्सला पकडून आहे. पुढे चला, इफेक्ट ऑफ प्रेशर इन सॉलिबिलिटी. तिसरा फॅक्टर्स, तीनच फॅक्टर अफेक्ट करतात. पहिलं नेचर ऑफ सॉलिड सॉल्व्हेंट, दुसरा टेम्परेचर्स, है ना, टेम्परेचर, आणि तिसरा प्रेशर्स. आता बारकाईने लक्ष द्या बाळांनो, इथे बघा सोडा, है ना. सोडा म्हणलं काय असं नाही म्हणायचं, सोडा की हात माझा दाजी बा, हे नाही बाळांनो. सोडा म्हणजे प्यायचा सोडा आहे. आता गरमीचा मोसम येणार आहे, सोडा तुम्ही पिणार आहे थंडगार, है ना. चलो ओके. आता बघा बाळांनो, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉलिबिलिटी. जाणून बुजून मी काय केलं माहितीये का, असे टाकलेले आहे. ठीक आहे, चित्र थोडेसे तुम्हाला मजा यायला पाहिजे. ऍटलीस्ट तुम्हाला इकडे मजा नाही आली ना थिअरी शिकायला, ऍटलीस्ट तुम्ही ड्रॉइंग तरी बघत असतात म्हणून टाकले. उद्यापासून सुंदर सुंदर ड्रॉइंग टाकू, टेन्शन नको घेऊ, है ना. मुलीचेही फोटो टाकू नंतर नंतर आपण. ठीक आहे, सार्थक. ठीक आहे, लक्ष द्या. बघा, प्रेशर हॅज इफेक्ट ऑन द सॉलिबिलिटीज ऑफ सॉलिड अँड लिक्विड ॲज दे आर द इनकॉम्प्रेसिबल. आता बघा बाळांनो, सगळ्यात मी लक्षात ठेवा, प्रेशरचा मोस्ट वे सॉलिड वरती काहीच इफेक्ट होत नाही, असं मी पहिल्या सेंटेन्स मध्ये सांगतोय. आता बघा, मला एक सांगा, हा आहे तुमचा दगड. काय आहे? दगड. मला दगड बी काढता येत नाही, तुम्ही जस्ट इमॅजिन करा, दगड आहे. ठीक आहे, दगड. ठीक आहे, दगड म्हणजे पोरं नाही, तिकडे नाही मागायचं. ते दगड असतं मला मान्य आहे, बट त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. मी इथलं बोलतो दगडाबद्दल. ठीक आहे, आता जस्ट इमॅजिन करा, हा आहे दगड. मला एक सांगा, दगडला आपण किती बी प्रेशर दिला बाळा, काय फायदा होणार आहे का? मे बी तो तुटू शकतो, बट त्याची स्टेट चेंज होऊ शकत नाही. परत एकदा ऐका, सॉलिड नावाचा जो दगड आहे, या सॉलिड नावाच्या दगडावरती आपण खूप सारा प्रेशर दिलाय बाळांनो, तो दगड फुटू शकतो. काय होऊ शकतो? फुटू शकतो. पण असं होईल का दगडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये झालंय? असं होईल का? नाही. याचा अर्थ तुमच्या सॉलिडवरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. कुणाचा बाळांनो? प्रेशरचा. हे वाक्य मी पहिले सांगितले. त्याच नंतर बाळांनो, तुमच्या लिक्विड वरती सुद्धा काहीच परिणाम होत नाही. म्हणजे जस्ट इमॅजिन करा, मी एक बॉटल घेतली आणि त्या बॉटल्स मध्ये मी काय केलं माहितीये? पाणी भरलंय. ठीक आहे, पाणी भरलं, त्याच्यात मी जोरात प्रेशर करून राहिलं. का? तर माझं इच्छा आहे की ते वॉटरचं कन्व्हर्जन व्हेपर मध्ये व्हावं. पण होईल का? नाही. होईल का वॉटरचं कन्व्हर्जन? नाही होणार बाळांनो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच बाळांनो, प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन द सॉलिबिलिटीज ऑफ सॉलिड अँड लिक्विड इज आर इनकॉम्प्रेसिबल. कारण तुमचे सॉलिड आणि लिक्विड्स अशा दोन स्टेट आहेत सबस्टन्सच्या ज्या इनकॉम्प्रेसिबल आहेत. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे अर्थ काय होतो? कॉम्प्रेसिबल आणि इनकॉम्प्रेसिबल. कॉम्प्रेसिबल म्हणजेच काय? एखाद्या सबस्टन्सची स्टेट चेंज होणे. गॅसेसला जर आपण प्रेशर दिला, जर कॉम्प्रेस केलं, तर गॅसचं कन्व्हर्जन लिक्विड्स मध्ये होतं बाळांनो, हे लक्षात ठेवा. कारण ते कॉम्प्रेसिबल असतात. गॅसेस कसे असतात? कॉम्प्रेसिबल. बट तुमचा सॉलिड आणि लिक्विड कसे असतात बाळांनो? इनकॉम्प्रेसिबल. कसे असतात? इनकॉम्प्रेसिबल. समजलं इथपर्यंत? कोणाला काही अडचणी नाही? ओके, पुढे चला. प्रेशर ग्रेटली इफेक्ट ऑन द सॉलिबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. बट प्रेशरचा इफेक्ट आहे ना भाऊ, कुणावर आहे? गॅस वरती. कारण प्रेशर जर वाढवला तर गॅसचं कन्व्हर्जन कशात होणार आहे बाळांनो? लिक्विड्स मध्ये होणार आहे. पुढे चला, द सॉलिबिलिटी ऑफ गॅस इंक्रीजेस विथ द प्रेशर्स. आता बघा बाळांनो, गॅसचं जेवढे आपण प्रेशर वाढवणार, जेवढा प्रेशर इन्क्रीज करणार, तेवढी गॅसची सॉलिबिलिटी वाढते आणि गॅसचं कन्व्हर्जन लिक्विड्स मध्ये होतं. कशामध्ये होतं? लिक्विड्स मध्ये होतं. पुढे चला बाळांनो, द क्वांटिटेटिव्ह द रिलेशनशिप बिटवीन गॅस सॉलिबिलिटी. बघा आता बघा, जी क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप आहे कुणाची बाळांनो? गॅस सॉलिबिलिटी इन लिक्विड्स. म्हणजे गॅसचं कन्व्हर्जन किंवा एखादा गॅस लिक्विड मध्ये आपण मिक्स करू शकतो, बट कशाने करू शकतो? तो प्रेशरनी. कशाने करू शकतो? प्रेशरनी. म्हणून बाळांनो लक्षात ठेवा, या सोडा बॉटल्स मध्ये असं झाकण लावलेलं असतं आणि याच्यामध्ये कोण असतं माहिती तुम्हाला? थोडा गॅस पण भरलेला असतो आणि लिक्विड फॉर्म मध्ये तुमचं प्यायचं ते पण भरलेलं असतं. ठीक आहे, मला एवढं कळत नाही बरं का, मी सांगतो ते मी भरलेलं असतं. म्हणजे याच्यामध्ये गॅसला जेव्हा तुम्ही झाकण खोलीत ना, तेव्हा त्याचं असं हलवून करा बरं, असं हलवून झाकण खोला बरं. हा, कसं होईल? सर्रकन बाहेर निघून जाईल. लक्षात. म्हणजे त्यांनी काय केलेलं असतं माहिती का? तुमचे सोडा वगैरे किंवा जिथे शीतपेय आहेत याच्यामध्ये काय केलं असतं? या लिक्विड मध्ये त्यांनी गॅस पण फिरलेला असतो. काय फिरलेला असतो? गॅस. लक्षात. कारण लोकांना मजा यावी म्हणून. ठीक आहे, लोकांना लई मजा येते. चला ओके, तुम्हाला कोको कोला पाजला पाहिजे मग. ठीक आहे, या वाक्यावर तुम्हाला कोको कोला पाहिजे मी गरमीच्या दिवसात, आता नाही. हा का स्प्राईट नाही ना? का मँगो?
किती आलेत बापरे मार्केट्समध्ये, बाय बाय बाय, मॅजिक पण आले. बरं चला, द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन गॅस सॉलिबिलिटी इन लिक्विड अँड प्रेशर इज गिव्हन बाय द हेनरीज लॉ. तर जी गॅसची तुमची सॉलिबिलिटी वाढते बाळांनो, ती सॉलिबिलिटी बद्दल कोणी सांगितलं रे बाळा? हेनरीज लॉने सांगितलेलं आहे. हेनरीज नाही, हेनरी लॉ. फॅन्ड्री लॉ पण नाही, हेनरी लॉ. है ना, तो फॅन्ड्री पिक्चर बघितलं पोरांना याड लागलंय, है ना? ठीक आहे, याड लागले ते हेनरी म्हणायचं. हेनरी नाही बाळा, हे हेनरीज आहे. हेनरीज, हेनरीज. हेन म्हणा कोंबडी, रीज लावा तिच्या पुढे, हेनरीज लॉ. तर आपण शिकणार आहोत या टॉपिक्स मध्ये. कोणाला काही अडचण आहे का भाऊ लक्षात ठेवायला? डायग्राम बघू बघू डोक्यात ठेव, हा बर का रे? हा चला पुढे. आता आपण जाऊयात पुढच्या सुंदर एका टॉपिक कडे. लास्ट टॉपिक बेटा हा लेक्चरचा, ज्याचं नाव आहे हेनरीज लॉ. आणि हेनरीज लॉ इज IMP. कसा आहे? IMP. या लेसन्स मध्ये आपण दोनच लॉ शिकणार आहोत. एक आहे रॉड्स लॉ. काय? रॉड्स लॉ. रोड लॉ नाही म्हणत, रॉड्स लॉ. आणि एक आहे हेनरीज लॉ. हे दोनच लॉ आहेत बाळांनो. हे दोन्ही लॉ आपण शिकणार आहेत आणि दोन्ही डोक्यात ठेवा जरा. याच्यावरून जरा न्यूमेरिकल्स बिमेरिकल्स जरा येतात, हा त्याच्यामुळे थोडेसे लक्षात ठेवत चला ह्या टॉपिकला, बरं का बाळांनो? ओके. आता हा हेनरीज नावाचा जो सायंटिस्ट होता ना, याने काय सांगितलं माहिती का? सॉलिबिलिटी इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल ऑफ प्रेशर. क्या बात है. यस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल पी. आता बघा, स्टेटमेंट सुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या समोर. बघा काय स्टेटमेंट दिलंय. हेनरीज नावाच्या सायंटिस्टने सांगितलंय, स्टेट दॅट द सॉलिबिलिटीज, सॉलिड बद्दल सांगितलंय, गॅस इन लिक्विड, गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ गॅस, टू द प्रेशर ऑफ गॅस. म्हणजेच त्याने काय सांगितलं माहितीये, जी गॅसची लिक्विड्स मध्ये सॉल्युबिलिटी आहे ती कशावर डिपेंड करते बाळांनो? प्रेशरवरती डिपेंड्स करते. आणि म्हणून एक लक्ष द्या, S is denoted by the solubility of gas in liquid and P is denoted by the pressures, right? ओके, इकडे लक्ष द्या. मग व्हेअर मध्ये काय लिहिणार तुम्ही? इकडे बघा, ट्रीटमेंट पार्ट करत बसायचं नाही, इक्वेशन लक्षात ठेवायचं, इक्वेशन वरून लिहायचं बाळांनो. यस काय तुमचा सॉल्युबिलिटी काय आहे बाळांनो? सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. कुणाची सॉल्युबिलिटी बद्दल बोलतात सर? तर गॅस इन लिक्विडच्या सॉल्युबिलिटी बद्दल बोलतायत. आणि त्यानंतर पी म्हणजे आहे तुमचा प्रेशर. काय असणार आहे बाळांनो? प्रेशर्स. तर लक्षात ठेवायचं, गॅसची जी सॉल्युबिलिटी आहे, गॅस इज कन्वर्टेड इनटू लिक्विड, ही जी सॉल्युबिलिटी आहे बाळांनो, ही सॉल्युबिलिटी नेहमी आणि नेहमी तुमच्या कशावर डिपेंड करते? पी. पी म्हणजेच प्रेशर. कशावर डिपेंड करते? प्रेशरवरती. हेच आपल्याला हेनरीज नावाच्या सायंटिस्टने सांगितलंय. मग इकडे लक्ष द्या, त्याचाही लॉ फेल झालेला आहे. हे केमिस्ट्री, याच्यात एक्सेप्शन्स खूप आहेत. ह्या हेनरीजचा सुद्धा लॉ फेल झालेला आहे. एक एक्सेप्शन एक्झाम्पल आहे, ते मी तुम्हाला शिकवणार आहे. पण त्यासाठी अगोदर इकडे 2 मिनिट लक्ष द्या. बघा बाळांनो, हेनरीज लॉ लक्षात कसा ठेवायचा? हे लक्ष द्या. It is said that according to the Henry's law, according to the Henry's law, according to the Henry's law, solubility of gas is directly proportional. Solubility of gas is directly proportional pressures. Directly proportional pressure. एवढंच लिहा. एवढं स्टँडर्ड सेंटेन्स नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल, याची गरज नाही. आलं लक्षात? ओके, याची एवढी गरज नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं. मग मला एक लक्षात सांगा, हे काय डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन आपण दिलेलं आहे डेरिव्हेशन्स मध्ये, हे जर हटवलं तर S इज इक्वल टू KH इंटू P. म्हणजे इथं कोण ठेवलं? आपण कोणतरी कॉन्स्टंट ठेवलेला आहे. मग जो तुमचा KH मी डायरेक्टली प्रोपोर्शनल साइनला कॉन्स्टंट ठेवलेला आहे, त्याला म्हणतात हेनरीज कॉन्स्टंट. काय म्हणतात बाळांनो? हेनरीज कॉन्स्टंट. अरे हेनरीज लॉचा काय? हा KH, हेनरीज कॉन्स्टंट, राईट? ओके, मग आपल्याला या प्रकारचं इक्वेशन मिळालेलं आहे. काय अडचण इथपर्यंत नाही. म्हणजे स्केन कोण आहे? के काय झाला तुमचा? द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज नोन ॲज हेनरीज कॉन्स्टंट. हेनरीज कॉन्स्टंट जर विचारला तर हेनरीज कॉन्स्टंट कोण आहे? तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो असेल ना तुमच्या, या साइनला जो रिप्लेस करणारा मी साइन वापरला, बघा या साइनला जो रिप्लेस करणारा मी साइन वापरलाय, त्यालाच आपण काय म्हणतो? हेनरीज कॉन्स्टंट. आणि हेनरीज कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय KH. कशाने डिनोट केला बाळा रे? मी KH ने डिनोट केलेला आहे, राईट? इथपर्यंत आलात बाळांनो? किंवा याच डेरिव्हेशन आपण कसं लिहू शकतो? KH इज इक्वल टू, जर हेनरीज कॉन्स्टंट मला काढायचा असेल बाळा, तर ह्याच डेरिव्हेशनला कसं लिहू शकतो? हा जो KH मला काढायचा असेल तर KH ला इकडे घेतला. सगळ्यात सोपं सांगतो, इकडे बघा, मला KH काढायचा असेल तर मी P ला इकडे घेईल, P ना मल्टिप्लाय इकडे कसा येईल बाळा? डिवाइडला. म्हणजे ESP इज इक्वल टू KH. म्हणजे हेनरीज कॉन्स्टंट काढायचा असेल तर मला एक फॉर्म्युला मिळाला, S अपॉन P इज इक्वल टू KH. याला असं तरी सुद्धा चालेल. इकडे बघा, KH इज इक्वल टू S डिवाइडेड बाय P. म्हणजे आपल्या कोण निघतो? हेनरीज
कॉन्स्टंट. इथपर्यंत आलात बाळांनो. ओके. सगळ्यात महत्वाचं बाळांनो जो हेनरीज कॉन्स्टंट आहे याचा युनिट सुद्धा आपल्याला काढायचा आहे. काय काढायचं बाळांनो? युनिट्स. राईट द एसआय युनिट ऑफ हेनरीज कॉन्स्टंट असं विचारलं जातं. ह्या फॉर्म्युलावर तुम्ही कॉन्स्टंटचे युनिट काढू शकतात. आता मला एक सांगा, सॉलिडिटी ऑफ गॅस इन लिक्विड जर असेल तर याचं तुमच्या सॉलिडिटी ऑफ गॅस इन लिक्विडचं युनिट काय असतं माहिती? मोल पर लिटर. काय असतं बाळा? मोल पर लिटर इज डिवायडेड बाय प्रेशरसाठी कोण वापरणार आहे बाळांनो? बार. काय युनिट असतं प्रेशरसाठी? बार. प्रेशरसाठी काय वापरलं जातं? बार, पास्कल. ठीक आहे, रास्कल नाही, पास्कल. ठीक आहे, पास्कल वापरलं जातं किंवा बार वापरलं जातं. मोस्टली बार वापरलं जातं किंवा एटीएम वापरलं जातं. असं येईल बाळांनो. तर हा जो आहे याला कसं लिहू शकतात तुम्ही? तर ह्या युनिटला असं लिहू शकतात, मोल पर लिटर्स असले तरी सुद्धा चालेल. मोल पर लिटर्स इज डिवायडेड बाय बार. काय लिहिले बाळांनो? बार. तर बार बी डिवाइडला आहे. त्याचा एसआय युनिट तुम्ही अजून एक फॉर्म मध्ये लिहू शकतात. कसं लिहू शकतात बाळांनो? बघा, म्हणजे तुमचा जो काही हेनरीज कॉन्स्टंट आहे, म्हणजे जो तुमचा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे बाळांनो, proportionality constant is known as the Hendrix constant. This Hendrix constant's unit is कोणता असेल बाळांनो? युनिट. तर ते असेल मोल पर लिटर पर बार. काय असेल बाळांनो? पर लिटर पर बार. हे युनिटले तरी सुद्धा चालेल. इथं नोट्स मध्ये सुद्धा मी ते दिलेलं आहे. ओके. तर अशा प्रकारे तुमचा हेनरीज कॉन्स्टंटचा टॉपिक्स होता. हेनरीज कॉन्स्टंटचा लॉ तुम्हाला समजलेला आहे. हेनरीज कॉन्स्टंटचा लॉ कसा डोक्यात ठेवायचा बाळांनो एका मिनिटात सांगतो. मग आपण लेक्चरला थांबूयात. उद्याच्या लेक्चर्समध्ये बाकीचे आपण टॉपिक्स बघणार आहोत. त्याची काळजी करू नका. हे लेक्चर फर्स्ट आहे. लेक्चर फर्स्ट मध्ये काही अडचण असेल मला उद्या विचारा, आपण ते घेऊया सोडून 5 मिनिटं. आता एक लक्ष द्या बाळांनो. अकॉर्डिंग टू हेनरीज लॉ थोडं सेंटेन्स बदला की राव ऍडिशन पुस्तकाप्रमाणे काय लिहित आहे मी तुम्हाला टेक्स्टबुक प्रमाणे नोट्स देतोय. का तर तुमचं सगळ्यांचं म्हणणं असतं सर काही पण नोट्स देतात, नको म्हणून टेक्स्टबुक प्रमाणे देतोय. लक्ष द्या. तर बघा, अकॉर्डिंग टू द हेनरीज लॉ सॉलिडिटी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. काय म्हणायचं? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल प्रेशर. काय म्हणायचं? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल प्रेशर. बस एवढं सेंटिमेंट लिहा, तुम्हाला तुमचे मार्क मिळून जातील. इथपर्यंत काही अडचण आहे नाही. आता हेनरीज लॉच्या एका एक्सेप्शन्स बद्दल मी बोललो होतो. एक्सेप्शन्स काय आहे हेनरीज लॉचं ते लिहून घ्यायचं. एक्सेप्शन्स टू हेनरीज लॉ. एक्सेप्शन्स म्हणजेच काय? हेनरीज लॉने काय सांगितलं माहिती का? सगळ्यात मोठी एक चुकी हेनरीज लॉने अशी केली की त्यांनी सांगितलं सॉलिबिलिटी जी गॅसची असते ती प्रेशरवरती डिपेंड करते. कशावर डिपेंड करते? प्रेशरवरती डिपेंड करते. बट एक एक्सेप्शन्स आहे, एक्सेप्शन्स टू हेनरीज लॉ. बघा, एक असा बी गॅस आहे ज्याला प्रेशरची गरज नाही बरं ते सोल्युबल होतो. ठीक आहे, ते एक्सेप्शन्स आहे. तो एक्सेप्शन ऑफ हेनरीज लॉ. आणि बाळांनो त्याचे काही आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे आहेत. पहिले एक्झाम्पल आहे गॅसेस लाईक द NH3 and CO3 डू नॉट ऑबे द हेनरीज लॉ. दोन गॅस ह्या लॉला ऑबे करत नाहीत. ते एक्झाम्पल लक्षात ठेवा. एक आहे तुमचा अमोनिया गॅस आणि एक आहे तुमचा CO2 गॅस. हे दोघं हेनरीज लॉला ऑबे करत नाहीत. ऑबे दोघे गॅसमध्ये असतात बरं का, गॅस स्टेटमध्ये असतात, बट डू नॉट ऑबे हेनरीज लॉ. कोणला ऑबे करत नाहीत बाळांनो? तुमच्या हेनरीज लॉला ऑबे करत नाहीत. म्हणजे यांच्या सोलिबिलिटीसाठी. याचा अर्थ काय सर? ऑबे करत नाही म्हणजे काय सर एक्झॅक्टली? तर बाळांनो यांच्या सोलिबिलिटीसाठी प्रेशरची गरज नाही. पण हेनरीज लॉ काय सांगतोय? गॅसेसची जर लिक्विडमध्ये सॉलिबिलिटी करायची असेल तर त्याला कशाची गरज असते? प्रेशरची. बट हे दोन गॅसेस असे आहेत, एक आहे अमोनिया आणि एक आहे तुमचा कार्बन डायऑक्साईड, ह्या दोघांना प्रेशरची गरज पडत नाही. द रिझन इज दॅट द गॅसेस रिॲक्ट विथ द वॉटर्स. एक लक्षात ठेवायचं, हे दोघेही वॉटर सोबत डायरेक्ट रिॲक्ट होतात. वॉटर सोबत कसे रिॲक्ट होतात? डायरेक्ट रिॲक्ट होतात. यांना प्रेशरची गरज पडत नाही. मग यांच्या आपण रिॲक्शन्स बघूयात. इकडे बघा, हा आहे अमोनिया प्लस हा आहे तुमचा वॉटर्स. याच्यासोबत कशा रिॲक्ट होतात बाळांनो हे बघा. याच्यासोबत रिॲक्ट झाल्यानंतर प्रोडक्ट बनणार आहे NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड बनतो. तर मला एक सांगा, जर तुमचा अमोनिया गॅस होता, जर हा गॅसेस स्टेटमध्ये होता, हा लिक्विड स्टेटमध्ये होता वॉटर्स, तर याच्यासाठी प्रेशरची गरज पाहिजे होती, प्रेशर द्यायला पाहिजे होता, लिक्विड्समध्ये कन्वर्ट करायचं ना गॅसला, बट इथं गरज पडली का? नाही. म्हणून हे आहे हेनरीज लॉचं एक्सेप्शन्स. दुसरा घ्यायचं तुम्हाला फॉर्म्युला, तो घ्यायचा CO2 प्लस H2O. CO2 प्लस H2O म्हणजे कार्बन डायऑक्साईडला सुद्धा वॉटर्समध्ये मिक्स करण्यासाठी याची गरज पडत नाही. हे लक्षात ठेवा. CH2CO3. ठीक आहे. हायड्रोजन कार्बन जो आहे तुमचा, तर त्याला सुद्धा बाळांनो गरज पडत नाही. हा सुद्धा गॅस स्टेटमध्ये असतो आणि हा लिक्विड स्टेटमध्ये असतो. मग गॅसला आपला हेनरीज लॉ सांगतो, जर गॅसचं कर्म जे लिक्विडमध्ये करायचं असेल तर कशाची गरज पडते बाळांनो? प्रेशरची. कारण गॅसची सॉल्व्हिटी लिक्विड्समध्ये कशावर डिपेंड करते बाळांनो? प्रेशरवर डिपेंड करते. बट इथे प्रेशरची आपल्याला गरज पडली का बाळा? नाही. आणि म्हणून तुमच्या हेनरीज लॉचे दोन एक्सेप्शन्स आहेत. बिकॉज ऑफ दिस रिॲक्शन NH3 and CO2 गॅस इज द हायर सॉल्व्हिटीज दॅन द एक्सपेक्टेड हेनरीज लॉ. यांची ना खूप जास्त सॉल्व्हिलिटी वॉटर सोबत, वॉटर लिक्विड स्टेटला असून सुद्धा, आणि म्हणून तुमच्या हेनरीज लॉचे हे दोन एक्सेप्शन्स आहेत. तुमच्या सीटला इथून क्वेश्चन्स येतो बाळांनो.
ठीक आहे. तुमच्या बोर्ड्समध्ये बऱ्याचदा इथून क्वेश्चन्स येतो. अशा प्रकारे तुमचे दंड आपण तुमचे एवढे टॉपिक संपवलेले आहेत. मग आपण राहिलेला पार्ट्स उद्याच्या लेक्चर्स मध्ये पुढील टॉपिक घेणार आहेत. तुमच्या टेक्स्टबुक मधला ईच आणि एव्हरी टॉपिक्स मी याच्यामध्ये कव्हर करणार आहे, तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर आपलं पहिलं लेक्चर सोल्युशनचं संपलेलं आहे. आपण उद्याच्या लेक्चर्स मध्ये पुढील टॉपिक बघूयात, लेक्चर नंबर 2 ला. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? अडचण आहे बाळांनो? नसेल. आहे का अडचण? असेल तर सांगा जरा.